വീണ്ടും ഒരു അവസരം കൂടെ കർത്താവ് നമുക്ക് തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको और एक अवसर दिया है। നമ്മൾ പാടുന്നതുപോലെ നമ്മുടെ കർത്താവ് വേഗം വരുന്നു. जैसा हमने गीत गाया कि हमारा प्रभु बहुत जल्दी वापस आने वाला है। मैं നമുക്ക് 1 कोरिन्थർ 12 अध्यायത്തിന്റെ 1, 2, 3 വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. पहला कोरिन्थी 12 अध्याय 1, 2 और 3 पढ़ेंगे। भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम आत्मिक वरदानों के विषय में अनजान रहो। तुम जानते हो कि जब तुम अन्य जाति थे तो गूंगी मूर्तियों के पीछे जैसे चलाए जाते थे वैसे चलते थे। इसलिए मैं तुम्हें चेतावनी देता हूँ कि जो कोई परमेश्वर की आत्मा की अगुवाई से बोलता है वह नहीं कहता कि यीशु श्रापित है, और न कोई पवित्र आत्मा के बिना कह सकता है कि यीशु प्रभु है। നമ്മൾ ഈ വചനമൊക്കെ പലപ്പോഴും ചിന്തിച്ചിട്ടുള്ളതാണ്. तो वाक्य को हम बहुत बार मनन किए हैं। ഇവിടെ നമ്മുടെ 1-ാം വാക്യത്തിൽ ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ആത്മീയ കൃപാവരങ്ങളെ കുറിച്ച് നമ്മൾ അറിയണം, നമ്മൾ അതിനെക്കുറിച്ച് അജ്ഞരായിരിക്കരുത് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ചില കാര്യങ്ങൾ താപ്പോട് പറയുകയാണ്. 12 का 1 में पढ़ते समय में पौलुस वहाँ पर कोरिन्थियों मंडली को याद दिलाता है कि आत्मिक वरदानों के विषय में तुम लोग अनजान नहीं हो करके मैं जानता हूँ। यानी कि वो ये उद्देश्य कहना चाहता है कि इस विषय में जानकारी होना बहुत जरूरी है। हर एक विश्वासी को आत्मिक वरदानों के बारे में जानना चाहिए। ये बात बोलकर फिर वो आगे बढ़ता है। ഏറ്റവും വലിയ കൃപാവരം എന്ന് പറയുന്നത് യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല എന്നുള്ള ആന്തരിക ബോധ്യമാണ്. तो सबसे बड़ा आत्मिक वरदान क्या किस बोध्य है या क्या है कि यीशु मसीह श्रापित नहीं है करके ये अंतर्ज्ञान में या अपना हमारे अंदर वो ज्ञान मिलना। നമ്മൾ ആരും ഒരുപക്ഷെ അങ്ങനെ യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് ചിന്തിച്ചിട്ടുണ്ടാവില്ല. हम लोग ने शायद कभी भी ऐसा मन में कभी भी सोचा भी नहीं रहेगा कि यीशु मसीह श्रापित है, ऐसा कभी बोला भी नहीं होगा, सोचा भी नहीं होगा। പക്ഷേ നമ്മുടെ ആത്മീയ മന്ദത ക്രിസ്തു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ് അല്ലെങ്കിൽ ശപിക്കപ്പെട്ടവൻ എന്ന് പറയുന്നതിന്റെ ഓപ്പോസിറ്റ് എന്താണ്? യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല എന്ന് പറയാൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. ഏക അനുഗ്രഹം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവാണ്. तो यीशु श्रापित है करके जैसा वो शब्द है उसी का विरुद्ध बात है कि हम यहाँ पर कहता है कि यीशु श्रापित नहीं है। मतलब क्या कि वो आशीषित पुरुष है करके। तो एक ही मात्र पुरुष है जो हम देखते हैं कि जो आशीष से भरा हुआ, जिसमें कोई श्राप नहीं है, वो है यीशु मसीह। അപ്പോൾ ഒരു യഹൂദ ബാക്ക്ഗ്രൗണ്ടിൽ വെച്ച് യേശുവിനെ നോക്കുമ്പോൾ तो इसलिए एक यहूदी नजरिए से अगर हम यीशु को अगर हम देखेंगे तो യേശു ഒരു ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് തോന്നുന്ന ചില കാര്യങ്ങൾ യേശുവിൽ ഉണ്ടായിരുന്നു. तो उस नजरिए से, मनुष्य नजरिए से, यहूदी नजरिए से देखते समय में, यीशु को जब देखते समय में उन लोगों ने यीशु भी एक श्रापित अवस्था में है करके ऐसा कुछ बातें यीशु में देखा उन लोगों ने। യേശുവിനെ നോക്കുമ്പോൾ ദൈവത്താൽ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനെന്ന് പറയത്തക്കവണ്ണം ഒന്നും ഭാഗ്യമായി കാണുന്നില്ല. क्योंकि यीशु को देखते समय में ये व्यक्ति परमेश्वर से आशीषित है करके ऐसा बाहरी रूप से देखने के लिए कोई भी गुण दिख नहीं रहा। അവൻ തച്ചന്റെ മകനാണ്. वो एक कारपेंटर का बेटा है। ഒരു ജനനെ സംബന്ധിച്ച് ഒരു നോബിൾ ബർത്ത് ഇല്ല. जन्म के विषय में देखा जाए तो वो एक बहुत बड़ा घराने से जन्म नहीं लिया, साधारण घर में लिया है। ഇനി ജനിച്ച സ്ഥലം ബേത്ലഹേം. യഹൂദ സഹസ്രാബ്ദങ്ങളിൽ ഏറ്റവും ചെറുതാണ് ബേത്ലഹേം. ഏറ്റവും ചെറിയ ഒരു ഗ്രാമത്തിലാണ് ബേത്ലഹേമിലാണ് ജനിച്ചത്. और जन्म के विषय में जो बेथलेहम में जन्म लिया करके बोलते समय में यहूदियों के हिसाब से बेथलेहम बोला तो सबसे छोटा गांव में से है। പിന്നെ വളർന്നു വന്നത് ഏറ്റവും ഉഗ്രഹമായ ഏറ്റവും കൾച്ചർ ഇല്ലാത്ത വെറും താണ ആൾക്കാർ താമസിക്കുന്ന നസ്രയത്തിലാണ് വളർന്നത്. और वो जो बड़ा हुआ करके बोलते समय में नसरत गांव में हुआ, जो सबसे निचला भाग, मतलब जिसमें वो लोग में कल्चर नहीं, कोई तमीज नहीं, कोई इज्जत से बात नहीं, एकदम नीचे गिरा हुआ समाज में ऐसा अवस्था में हुआ, वो है नसरत। വിദ്യാഭ്യാസം സംബന്ധിച്ച് ശാസ്ത്രം അറിയില്ല. उनको विद्या और ज्ञान के विषय में देखा जाए तो शास्त्र की बातें कुछ नहीं जानता। ധനത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ സ്വന്തമായിട്ട് വീടില്ല, നല്ലൊരു വാഹനമില്ല. धन के विषय में देखा जाए तो खुद का घर नहीं, सवारी करने, यात्रा करने के लिए कोई भी गाड़ी नहीं। ഇനി വീട്ടുകാരെ സംബന്ധിച്ചോളം സ്വന്തം അനിയന്മാരും സഹോദരികളും സ്വീകരിച്ചില്ല. घर के संबंध में देखा जाए तो घर वाले भी, उसके भाई और बहन उसको इज्जत नहीं देता था, स्वीकारता नहीं था। പിന്നെ ശിഷ്യന്മാരെന്ന് പറയുന്നവരെല്ലാം വെറും താണക്കിടയിലുള്ള മീൻപിടുത്തക്കാരാണ്. चेले लोग में देखा जाए तो सब कौन थे? मच्छी पकड़ने वाले जो नीचे जात के हैं। പിന്നെ കഴിവിനെ കുറിച്ച് അവൻ തന്നെ പറയുന്നുണ്ട്, എനിക്ക് ഒന്നും സ്വന്തമായിട്ട് ചെയ്യാനും കഴിവില്ല. काबिलता के बारे में यीशु कहता है कि मैं खुद से कुछ नहीं करता। അപ്പൊ ഇങ്ങനൊരു വ്യക്തി എങ്ങനെയാണ് ശപിക്കപ്പെട്ടവനെന്നല്ലേ പറയാൻ പറ്റൂ? तो ऐसा व्यक्ति, ऐसा सब बातों गुणों को अगर सामने रखकर अगर अपने पढ़ने लगा तो स्वाभाविक रीति से क्या बोलता है? ये व्यक्ति में कोई आशीष नहीं है। അപ്പൊ മാനുഷികമല്ലാത്ത ഒരു സഹായം ദൈവത്തിൽ നിന്ന് ലഭിക്കാതെ
ഈ ക്രിസ്തു ആരാണെന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാകും. तो इसके लिए यीशु मसीह कौन है करके अगर ऐसा हम लोग नजरिए से देखेंगे तो हम नहीं समझ पाएंगे. तो इसके लिए यीशु मसीह को समझने के लिए जब तक परमेश्वर से सहायता नहीं मिलेगा तब तक यीशु मसीह एक साधारण पुरुष है करके ऐसा ही हमारा नजरिया रहेगा. യേശു വളരെയധികം ഒരു മാർമിക വ്യക്തിയാണ്. यीशु का व्यक्तित्व की खासियत है कि वो एक रहस्यपूर्ण एक गुप्त व्यक्ति है. അവനെ എത്രത്തോളം അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് ഏതൊരു വ്യക്തി അറിഞ്ഞോ ആ വ്യക്തിയും ആ നിലവാരത്തിലേക്ക് അനുഗ്രഹിക്കപ്പെടുക. तो अगर ये यीशु मसीह का सही पहचान अगर एक व्यक्ति को मिलता है, सही पहचान मतलब ये यीशु मसीह कितना महिमादायक है, कितना तेजस पूर्वक है, कितना आशीषित है करके अगर एक व्यक्ति पहचानेगा, जितना माप में वो यीशु मसीह को देखकर पहचान लिया उसी माप में वो व्यक्ति भी उस मुकाम में पहुंच जाएगा. അപ്പോൾ നമ്മുടെ സഭാജീവിതം അവനെ ഗ്രഹിക്കുകയും അറിയുകയും ചെയ്യുന്ന അനുസരിച്ച് അങ്ങ് അനുഗ്രഹിക്കപ്പെടാൻ കിടക്കുകയാണെങ്കിൽ इसलिए प्रियो मंडली जीवन का खासियत क्या है, जितना यीशु मसीह आशीषित है करके ये बात को जानने के लिए ये समय प्रभु ने हमको दिया है. അപ്പോൾ ഇവിടുത്തെ ഈ വാക്യത്തിന്റെ അർത്ഥം അല്പം ബാക്ക്ഗ്രൗണ്ടിലേക്ക് കർത്താവിനാൽ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വളരെയധികം യേശുവിനെ അറിഞ്ഞപ്പോൾ യേശുവിനാൽ അത്യധികം അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു വ്യക്തിയുടെ ആദ്യത്തെ നിലപാട് നോക്കാം. അവന്റെ മാനുഷിക നിലയിലുള്ള കാഴ്ചപ്പാടിൽ അവൻ യേശു എങ്ങനെയായിരുന്നു നോക്കാം. तो अभी ये इसलिए ये वचन का बैकग्राउंड इसका पार्श्वभूमि समझने के लिए जिसने इस व्यक्ति को ये व्यक्ति ने यीशु के बारे में जिस रीति से वो समझा और पहचाना वो व्यक्ति का अगर इतिहास को अगर हम देखा जाए तो मतलब वो ये उद्धार होने से पहले, नया जन्म होने से पहले, मतलब यीशु मसीह कितना महान है ये बात जानने से पहले वो जब वो उसका पुराना अवस्था में रहते समय में वो व्यक्ति ने यीशु को कैसा देखा हम देखते हैं. ആദ്യമായിട്ട് നമുക്ക് അതിനു മുമ്പ് നമുക്ക് യേശു കർത്താവ് പ്രസംഗിച്ചതും യോഹന്നാൻ ശ്രാവകൻ പ്രസംഗിച്ചതുമായ സബ്ജക്റ്റ് എന്ന് പറയുന്നത്, സുവിശേഷം എന്ന് പറയുന്നത് യേശുക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചല്ല, രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷമാണ്. ആദ്യം നമ്മൾ അത് നോക്കണം. सबसे पहला न्यू बात जो सबसे बेसिक प्रिंसिपल हम सबको जानना जरूरी है, जो हम जानते भी है कि हम जानते हैं कि यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु मसीह जब वो लोग आकर वो लोग ने जब सुसमाचार बांटा, वचन बांटा, तो हम लोग जानते हैं कि उन दोनों ने यीशु मसीह के बारे में नहीं कहा लेकिन राज्य का सुसमाचार वो लोग दोनों ने कहा. എന്താണ് യോഹന്നാൻ ശ്രാവകൻ പ്രസംഗിച്ചത്? यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने क्या प्रचार किया? നമ്മൾ മത്തായി സുവിശേഷം 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ मत्ती का सुसमाचार 3 अध्याय 1 और 2 हम पढ़ते हैं. उन दिनों में यूहन्ना बपतिस्मा देने वाला आकर यहूदा के जंगल में यह प्रचार करने लगा, मन गिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य हाँ। आया है. ആരാ പ്രസംഗിച്ചത്? ये कौन प्रचार किया ऐसा? യോഹന്നാൻ. यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने. മാനസാന്തരപ്പെടുക, मन फिरो സ്വർഗരാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടാം. क्योंकि परमेश्वर का राज्य निकट है. ഇനി അവൻ ജയിലിലായപ്പോൾ जब वो जेल में था, മത്തായി സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം മർക്കോസ് 1-14-15 വായിക്കുമ്പോൾ मरकोस 1 का 14-15 में യേശു കർത്താവ് എന്താ പ്രസംഗിച്ചത്? यीशु मसीह ने क्या प्रचार किया जब वो यूहन्ना बपतिस्मा देने वाला जेल में था? तो यूहन्ना के पकड़वाए जाने के बाद यीशु ने गलील में आकर परमेश्वर के राज्य का सुसमाचार प्रचार किया. അവിടെ അപ്പോൾ യോഹന്നാൻ തടവിലായപ്പോൾ तब जब यूहन्ना बंदीगृह में था കർത്താവ് തുടരുകയാണ്. तब वही सेवा यीशु आगे बढ़ा रहा है. എന്താ കർത്താവ് പറഞ്ഞത്? प्रभु भी क्या कहने लगा? യോഹന്നാൻ ശ്രാവകൻ പറഞ്ഞത് जो यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने कहा था, മാനസാന്തരപ്പെടുക, मन फिरो സ്വർഗരാജ്യം വരാൻ പോവുകയാണ്. परमेश्वर का राज्य निकट है. അതിനെയാണ് നമ്മൾ സുവിശേഷങ്ങൾ വായിച്ചത്. കാരണം രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം. इसी के विषय में हम लोग देखते हैं सुसमाचार इन दोनों ने कहा जो राज्य का सुसमाचार था. എന്നാൽ ഇതല്ല അപ്പോസ്തലന്മാർ പ്രസംഗിച്ചത്. परंतु जब प्रेरित लोगों को जब उनको प्रभु का अभिषेक मिलकर जब वो लोग सेवा के लिए जब शुरू हुआ तो उन लोगों ने ये सुसमाचार नहीं बांटा. അവിടെ പ്രസംഗിച്ചത് उन लोगों ने जो प्रचार किया, നമുക്കറിയാം. നമ്മള് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 20-21 വാക്യത്തിൽ ദൈവത്തിലേക്കുള്ള മാനസാന്തരവും പിന്നെന്താണ് യേശുക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസവും. प्रेरितों का कार्य 20 का 21 जब हम पढ़ते समय में 20 का 21 पढ़ना. वरन यहूदी और यूनानी के सामने हाँ। गवाही देता रहा कि परमेश्वर की ओर और मन फिराना हाँ। और हमारे प्रभु यीशु मसीह पर നോക്കുക, കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസം. तो आप देखो परमेश्वर की ओर तुम लोग मन फिराना और प्रभु यीशु मसीह की ओर विश्वास करना.
അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ വ്യക്തമായി ഒരു കാര്യം അറിയുകയാണ്, तो एक बात स्पष्ट से हम जानते हैं, യേശുവിനെ അപ്പം ദൈവരാജ്യം പ്രസംഗിക്കുന്നു പറയുമ്പോൾ യഹൂദന്മാർക്ക് പ്രശ്നമില്ല. तो जब तक परमेश्वर का राज्य के विषय में सुसमाचार बोलते रहेगा, राज्य आने वाला, राज्य स्थापना होगा, ये सब बातें प्रचार करेगा तो यहूदियों को कोई तकलीफ नहीं है, അത് യഹൂദന്മാരുടെ പിതാക്കന്മാർക്ക് ദൈവം വാഗ്ദത്തം ചെയ്ത രാജ്യമാണ്. क्योंकि राज्य उनको मिलने वाला है करके पहले से ही यहूदियों का पूर्वजों ने और उनका बाप दादाओं ने यही बात उनको मिला था, और वही बातें आगे चलकर लोग प्रचार कर रहे थे पीढ़ी पीढ़ी तक. എന്നാൽ രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷമല്ലാത്ത കൃപയുടെ സുവിശേഷം 20 അധ്യായത്തിന് 24 അപ്പോസ്തലർ 20-24 ഉണ്ട്. കൃപയുടെ സുവിശേഷം എന്ന് പറയുന്ന ഒരു സുവിശേഷം കർത്താവായ യേശുക്രിസ്തു എന്ന വ്യക്തിയെ കുറിച്ച് മാത്രം പറയുക. परंतु 20 का 24 प्रेरितों का कार्य 20 का 24 जब वो पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि प्रेरित लोगों ने अभी क्या किया, अनुग्रह का सुसमाचार बांटने लगा. मतलब राज्य का सुसमाचार को के विषय में ना केंद्र करते हुए एक व्यक्ति यीशु मसीह उसके बारे में प्रेरित लोगों ने सुसमाचार बोलने लगा. ഇതിൽ വ്യത്യാസം കണ്ടോ? दोनों में फर्क देख रहे हैं. കർത്താവും യോഹന്നാനും പ്രസംഗിച്ച സബ്ജക്റ്റ് അവർക്ക് വിഷയമില്ല, പ്രശ്നമില്ല. देखो, यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने जब वो लोग प्रचार करने का जो विषय जो प्रचार किया, जो है राज्य का सुसमाचार, उस विषय में कोई भी यहूदियों को कोई तकलीफ नहीं है. എന്നാൽ അപ്പോസ്തലന്മാർ വന്നപ്പോൾ लेकिन जब प्रेरित लोग आए പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ സുവിശേഷം പറഞ്ഞപ്പോൾ और पवित्र आत्मा से भरकर जब अनुग्रह का सुसमाचार उन लोगों ने बोला, അപ്പൊ കർത്താവും യോഹന്നാനും പറഞ്ഞത് പരിശുദ്ധാത്മാവ് അല്ലെന്നല്ല. उसका मतलब ये नहीं कि यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने आत्मा से भरकर नहीं बोला, ऐसा नहीं समझना. ഇവിടെ ജാതികളെയും കൂടെ ഉൾപ്പെടുത്തി രക്ഷയുടെ സുവിശേഷം കൃപയുടെ സുവിശേഷം പറയുമ്പോൾ क्योंकि यहाँ पर अभी विषय क्या हुआ, सिर्फ यहूदियों को ही नहीं अन्य जातियों को भी यही अनुग्रह का सुसमाचार उद्धार के द्वारा यीशु मसीह में विश्वास करने से मिल रहा है करके विषय बोला जा रहा है. അപ്പോസ്തലർ പ്രവൃത്തി 2:36 എന്താണ്? प्रेरितों का कार्य 2 പത്രോസിന്റെ का 36. പ്രസംഗം. നിങ്ങൾ ക്രൂശിച്ച ये यीशु. അപ്പൊ നമ്മൾ ഈ യേശു എന്ന് പറയുമ്പോൾ യഹൂദന്മാരുടെ മനസ്സിലുള്ള യേശു എന്താണ് നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടു. प्रियो, इसलिए प्रेरितों का कार्य 2 का 36 में, हे इस्राएल के घराने, तुम जानो कि तुमने जिस यीशु को क्रूस पे चढ़ा, मतलब अभी पत्रोस वहां पर अनुग्रह का सुसमाचार बोलते समय में यीशु मसीह के बारे में बोल रहे हैं. तो तुमने क्रूस पे चढ़ा हुआ ये यीशु, तो ये यीशु करके बोलते समय में तभी सुनने वाले सिर्फ यहूदी है. यहूदियों के मन में यीशु के बारे में क्या विचार है? अच्छा विचार नहीं, क्योंकि वो एक आशीषित है व्यक्ति करके उनको विचार नहीं था. ऐसा विचार करके बैठे थे वो लोग. അവരുടെ മനസ്സിലെന്താണ്? उनका मन में क्या है? ഞങ്ങളെ ക്രൂശിച്ചത് ദൈവദോഷമല്ല, കാരണം ഈ നിന്ദനായ ഒന്നുമില്ലാത്ത ഇവൻ हम लोग ने जिस यीशु को क्रूस पे चढ़ाया, यहूदी लोग क्या बोल रहे हैं, उन लोग यीशु को क्रूस पे चढ़ाया बोला तो उनको कोई भी दुख नहीं है, परमेश्वर के खिलाफ हमने कोई भी बुरा काम नहीं किया. क्यों? ये साधारण यीशु जिसमें कोई आशीष नहीं है, ऐसा व्यक्ति को हमने क्रूस पे चढ़ाया. അവൻ ദൈവപുത്രനാണെന്ന് പറയുമ്പോൾ परंतु ये साधारण यीशु परमेश्वर का पुत्र है करके बोला तो അതിനവൻ യോഗ്യനല്ല. तब यहूदी लोगों को वो बात मानने के लिए അപ്പോൾ तैयार യേശു है. ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്നുള്ള ഒരു പൊതുബോധ്യം ജനങ്ങളുടെ ഇടയിലുണ്ട്. तो स्वाभाविक रीति से यहूदियों के मन में यीशु श्रापित है करके, मतलब उसमें कोई आशीष नहीं या वो धन्य पुरुष नहीं जो परमेश्वर की ओर से है करके ये बात का बोध्य नहीं, वो एक श्रापित व्यक्ति है करके ही उनके समाज के लोगों में मन का विचार है. അങ്ങനെ യേശു ശപിക്കപ്പെട്ടവൻ എന്നുള്ള ബോധ്യത്തിൽ ഒന്നാമത്തെ വ്യക്തി തന്നെയായിരുന്നു അപ്പോസ്തലനായ പൗലോസ്. और यीशु एक श्रापित व्यक्ति है, उसमें कोई भी आशीष धन्य व्यक्ति नहीं है, ऐसा में सबसे आगे खड़ा रहने वाला व्यक्ति था प्रेरित पौलुस. നമുക്ക് അപ്പോസ്തലർ പ്രവൃത്തി 26-11 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 6:11 प्रेरितों का कार्य 26 का 11 जब हम पढ़ते हैं, അവൻ ചെയ്തൊരു കാര്യം उन्होंने कार्य किया. യേശുക്രിസ്തുവിനെ ദുഷിച്ചു പറയാൻ ജനത്തെ പ്രേരിപ്പിച്ചു. पढ़ना 26 का 11. अध्याय में से उन्हें ताड़ना दिलाकर यीशु की निंदा करवाता था. देखो पौलुस कौन था? यीशु का निंदा करवाने का कार्य करने में सबसे आगे था वो. താൻ സ്വയം പറയുക മാത്രമല്ല मतलब वो खुद यीशु का निंदा करता था, उतना ही नहीं മറ്റുള്ളവരെയും കൂടെ बल्कि दूसरों को भी ताड़ना देकर उनको मार कूट कर അവൻ ദൈവപുത്രനല്ല, അവൻ ശപിക്കപ്പെട്ടവനാണ്. को वो ये यीशु परमेश्वर का पुत्र नहीं है, वो एक श्रापित पुरुष है बोलकर. അത് അവന് ആത്മാവിലാണോ പറഞ്ഞത് ജഡത്തിലാണോ? ऐसा तो पौलुस जब शाऊल था और ऐसे ऐसे कार्य करते समय में, तब वो आत्मा में किया कि शारीरिक शक्ति से किया? ആ അതുകൊണ്ടാണ് താൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ इसलिए पौलुस का जब नया जन्म हुआ, അവൻ ആദ്യമായിട്ട് പറയുകയാണ്. सबसे पहला वो कहता है, നമ്മൾ 1 തീമോഥെയോസ് 13 पहला तिमोथी 1 का 13, മുമ്പേ ഞാൻ ദൂഷകനായിരുന്നു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? पहला मैं परमेश्वर, हाँ पढ़ो.
पहले पहले निंदा करने वाला हाँ बस पहला मैं कौन था, सबसे पहला मैं कौन था, निंदा करने वाला व्यक्ति। എന്ന് പറഞ്ഞാൽ യേശുവിനെ നിന്ദിക്കുന്നവനായ मैंने निंदा करना मतलब किसका निंदा, मैं ये महान यीशु के बारे में, मैं उनका बारे में मैं निंदा करता था। പക്ഷേ ഞാൻ ഈ യേശു പരിശുദ്ധാത്മാവിൽ സാക്ഷി കിട്ടിയ പിന്നെ ഞാൻ അങ്ങനെ ചെയ്തിട്ടില്ല. परंतु ये यीशु कौन है करके ऐसा पवित्र आत्मा से मदद से ज्ञान जब पौलुस को मिला, उसके बाद से पौलुस ने कभी भी यीशु का निंदा नहीं किया। നോക്കണം, അവനെ ദമസ്കോസിലുള്ള യാത്രയിൽ കർത്താവ് അവനെ ഇടപെട്ടപ്പോൾ അവൻ ആദ്യം വിളിക്കുന്നത് കർത്താവ് എന്നാണ്. तो दमस्कुस में जब प्रभु उसमें प्रकट होते समय में प्रकट होकर वो जानना चाहता था कि किससे वो बात कर रहा है, वो बात प्रकट करने के लिए सबसे पहला क्या बोल रहे हैं, हे प्रभु। അവൻ കർത്താവിനെ വിളിക്കുന്നത്. उसने प्रभु बोलकर संबोधना किया, बात किया। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है, ആത്മാവിൽ അവൻ അറിഞ്ഞു, എന്തോ അറിഞ്ഞു. आत्मा में उसने कुछ तो बात समझ गया। ഞാൻ യേശു ആണോ യേശു പറയുന്നത്? तू നീ ഉപദ്രവിക്കുന്ന जिस यीशु को सता रहा है, लोगों को, यीशु के लोगों को सता रहा है, वो यीशु मैं ही हूँ। പക്ഷെ അവൻ പറയുന്നത് അങ്ങനല്ല. परंतु वो पौलुस ऐसा नहीं बोल रहा है। നീ എന്റെ കർത്താവാണ്. पौलुस क्या बोल रहा है, हे प्रभु, तू मेरा प्रभु है। ഇത് ആത്മാവിൽ ഒരുത്തൻ जैसा हमने पहला कोरिन्थी 12 में हमने क्या पढ़ा 3 में, कि जब तक आत्मा का मदद नहीं मिलेगा तब तक कोई भी यीशु को प्रभु बोल नहीं सकता। നമ്മൾ കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, എന്റെ നാമം വെറുതെ നിങ്ങളെ കർത്താവെ വിളിച്ചോണ്ടൊന്നും ഒരു പ്രയോജനമില്ല. കാരണം ആത്മാവിന്റെ വിവേചനത്തിലൂടെ യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ ആ വിളിയിൽ ഒരു അനുഗ്രഹമുണ്ട്. प्रियो, इसके लिए यीशु ने भी ये बात बहुत बार कहा, तुम लोग यूं ही व्यर्थ में मुझे प्रभु प्रभु बोलकर तुम लोग मेरा निंदा मत करो, व्यर्थ में तुम लोग बोल रहे हो। क्योंकि पवित्र आत्मा के बोध्य से जब एक व्यक्ति को समझ में आता है कि ये यीशु प्रभु एक आशीषित व्यक्ति है, धन्य व्यक्ति है, ऐसा पहचान मिलना ही वो व्यक्ति के लिए धन्य है। അവിടെ അദ്ദേഹത്തിന് യേശു കർത്താവാണെന്ന് പറയാൻ ആത്മാവിന്റെ പ്രേരണ കിട്ടി പറഞ്ഞപ്പോൾ പിന്നെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 9:22 അവൻ ശക്തി പ്രാപിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നു എന്തിന് യേശു കർത്താവാണെന്ന് പറയാൻ. जैसे प्रेरितों का कार्य 9:22 जब पढ़ते समय में जब पौलुस को बोध्य हुआ आत्मा के मदद से कि यीशु प्रभु है, वो ज्ञान मिला, तो उसके बाद से वो इतना सामर्थ्य हो गया कि जिधर भी जाता था वो यही बोलता था कि यीशु प्रभु है। 9:22 पढ़ना 9:22। परंतु शाऊल और भी सामर्थ्य होता गया हाँ। और इस बात का प्रमाण दे देकर कि मसीह यही है, दमिश्क के रहने वाले यहूदियों का मुंह बंद करता था। हाँ, 9:22 പിന്നെയും പിന്നെയും ശക്തി കിട്ടിക്കൊണ്ടിരുന്നു. वो और बल प्राप्त करता रहा, നമ്മള് सामर्थ प्राप्त करता रहा। നമ്മള് റൂം അടച്ച് हम दरवाजा बंद करके നമ്മളൊരു ബൈബിൾ തുറന്നിരുന്ന് बाइबल खोलकर യേശു ക്രിസ്തുവിന്റെ അനുഗ്രഹങ്ങൾ ആത്മാവ് വെളിപ്പെടുത്തിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ यीशु मसीह का आशीष क्या है करके आत्मा की मदद से वचन से जब हमको प्रकटीकरण मिलते रहेगा എന്റെ तो കർത്താവായ യേശുവിൽ വിളിക്കുമ്പോൾ പിന്നെയും വിളിക്കാനുള്ള ഒരു ആന്തരിക പ്രേരണ നമ്മുടെ ഉള്ളിൽ, കാരണം നമ്മൾ എന്തോ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്, അനുഗ്രഹങ്ങൾ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. तो जिस बोध्य से, जितना समझ से हम लोग को पहचानने के बाद, प्रभु का आशीष पहचानने के बाद, आत्मा की मदद से हे यीशु प्रभु करके संबोधना में उस वचन के गहराई में जाते समय में क्या होगा, उतना आत्मा हमको उत्तेजना देकर इसी यीशु को बार बार प्रभु बोलते रहने का और सामर्थ्य मिलते रहेगा। क्योंकि कुछ तो देखा कि इस यीशु ये एक साधारण व्यक्ति नहीं है। കാരണം യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നിലവാരം എന്താണെന്ന് ദൈവാത്മാവ് വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ ആ വെളിപ്പെടുത്തലനുസരിച്ച് ആ വ്യക്തി കൂടെ ഉയരുകയാണ്, അനുഗ്രഹിക്കപ്പെടുകയാണ്. ये यीशु प्रभु कौन है करके, यीशु मसीह कौन है करके उसका अवस्था, वो यीशु का अवस्था, उस पहचान का उत्तमता उसको मिलते रहते समय में, जितना वो यीशु का पहचान में वो उसको बात प्रकट मिलते रहेगा, उसी मुकाम में, उसी स्तर में वो व्यक्ति भी पहुंच रहा है जिसको ये पहचान मिला। അതാണ് ചോദിക്കുന്നത്. നിങ്ങൾ പണ്ട് ഊമവിഗ്രഹങ്ങളുടെ അടുക്ക പോവായിരുന്നു. यही बात इसलिए पौलुस वहां पर 12:2 में पूछ रहा है कि तुम लोग पहले मूर्तियों के सामने जाते थे, जो गूंगा है, जो बोल नहीं सकता, അതിന് സംസാരിക്കാൻ കഴിയത്തില്ല, उसको मूर्तियों को बात करने की क्षमता नहीं है, കാണാനും കഴിയത്തില്ല, देख नहीं सकते, അത് ഉണ്ടാക്കിയവനെ പോലെയാ. अब जिसने उसको बनाया है वैसे ही है। എന്നാൽ എന്റെ കർത്താവ് അങ്ങനല്ല. लेकिन मेरा प्रभु ऐसा नहीं है। അവന്റെ അടുക്കൽ വന്നാൽ उसके पास आए तो അവനാരാണ്? वो कौन है? അവന് സംസാരിക്കാൻ കഴിയും. वो बात कर सकता है। അതെന്താണ്? वो कौन है? ഞാൻ കർത്താവാണെന്ന് പറയാനുള്ള കഴിവ്. और वो कैसा मुझे मालूम पड़ा, क्योंकि मेरे अंदर एक ऐसा काबिलता आया कि यीशु का पहचान मिलके ही मैं तुरंत बोला कि ये यीशु प्रभु है। मैं ചിലർക്ക് ഭയങ്കര പാടാ യേശു എന്നൊക്കെ വിളിക്കുന്നതിന് ഒരു കുഴപ്പമൊന്നുമില്ല. कुछ लोगों को बहुत तकलीफ और दर्द देने वाली बात है यीशु को प्रभु बोलना। वो लोग यीशु को यीशु बोलने में कोई तकलीफ नहीं है, പക്ഷെ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ ഉള്ളൊരു ഒരു
लेकिन हे प्रभु यीशु तू प्रभु करके हे प्रभु यीशु बोलने के लिए बहुत उनको यत्न करना पड़ता है। ഇനി നമ്മൾ ഈ വചനമൊക്കെ കേട്ട് ഇങ്ങനെ ദൈവാസം പറയുന്നത് എപ്പോഴും കറ അപ്പൊ തന്നെ നമ്മൾ വിളിക്കാൻ നോക്കി രണ്ട് വിളിക്കുമ്പോൾ ഉറക്കം വരും. तो अभी आज का वचन सुना, फिर प्रभु का दास ने आकर रोज आपको प्रोत्साहन दिया, सब जगह पर करेक्शन किया, ये प्रभु यीशु बोलना, ऐसा 2-3 दिन सुनकर थोड़ा उत्तेजना में आकर प्रभु यीशु हम लोग बोलेंगे, 3-4 दिन के बाद क्या होगा, हम लोग उदास होकर थक जाएंगे बोलने के लिए। എന്നാൽ परंतु ആത്മാവിൽ आत्मा में അവൻ उनको അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവെന്ന് വിളിച്ചാൽ अगर आत्मा में यीशु मसीह आशीषित दे करके ये बात का बोधी में पुकारे तो ആ വിളിക്കുന്നത് അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. बोलने वाला व्यक्ति भी आशीषित हो जाता है। അങ്ങനെ ഏത് ദൈവമുണ്ട്? ऐसा कौन सा परमेश्वर है प्रियो कि उनको पुकारेगा तो जिसका जैसा आशीष वो परमेश्वर में है, वो बुलाने वाले को भी आशीष मिलता है, वो भी उस मुकाम में पहुंचेगा। ऐसा कौन सा ईश्वर है? ഇങ്ങനെ ക്രിസ്തുവിനെ ശപിച്ച് इस रीति से एक समय में इस यीशु को स्थापित करके ആത്മാവിന് സഹായമില്ലാതെ ജനത്തെ ഉപദ്രവിച്ച വ്യക്തി, बिना आत्मा के मदद से प्रभु के लोगों को सताने वाला ये व्यक्ति, അവനെ കർത്താവേ എന്ന് വിളിച്ചാൽ അനുഗ്രഹം കിട്ടുമെന്ന് കണ്ടപ്പോൾ जब उसने ये देखा कि यही यीशु को अगर मैं प्रभु बोला तो जैसा प्रभु यीशु मसीह धन्य है उसी धन्य स्तर में मैं भी पहुंचूंगा करके ये पहचान जब पौलुस को मिला, ഏതൊരു നാമത്തിന് എതിരെ നിന്നോ वो जिस नाम के लिए एक समय में विरुद्ध खड़ा था, അതിനുവേണ്ടി മരിക്കാൻ തയ്യാറായി. उस नाम के लिए मरने के लिए तैयार हो गया। നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 1:22 വായിക്കുമ്പോൾ गलातियों का पुस्तक 1:22 में हम पढ़ते हैं, അവൻ കർത്താവിന്റെ ശിഷ്യനാണെന്ന് ഗ്രഹിക്കാൻ അവർക്ക് കഴിഞ്ഞില്ല എങ്കിൽ പോലും ഗലാത്യ 1:22 1:22 पढ़ना, सॉरी 23 1:23, परंतु यही सुना करती थी कि जो हमें पहले सताता था हाँ। वह अब उसी विश्वास का सुसमाचार सुनाता है हाँ। जिसे पहले नष्ट किया करता हाँ, तो था। ये बात ग्रहण करने के लिए बाकी लोगों को नहीं हो पा रहा था। ഇപ്പോൾ അവര് പറഞ്ഞ സാക്ഷി എന്താണ്? अभी उनका गवाही क्या है? പണ്ട് ഈ വിശ്വാസം മുടിച്ചു പോന്നവരാണ്. पहला क्या बोलता था, तू ये विश्वास में तू बर्बाद हो जाएगा। ഇപ്പൊ അവരെന്താണ്? अभी एक पौलुस क्या बोल रहा है, ആ വിശ്വാസത്തിന് വേണ്ടിയാണ് അവൻ നിൽക്കുന്നത്. अब वो विश्वास के लिए खड़ा है। അപ്പോൾ ആ നാമം വിളിച്ചാൽ तो मतलब ये नाम पुकारे तो വിളിക്കുന്ന വ്യക്തിയിൽ बुलाने वाला व्यक्ति ഒരു അനുഗ്രഹം വ്യാപരിക്കുന്നുണ്ട്. के अंदर एक आशीष बह रहा है, ആ അനുഗ്രഹമാണ് वो आशीष है ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യമായ ആത്മാവ് തന്നെ. परमेश्वर का गवाही देने वाला, मतलब और कोई नहीं, पवित्र आत्मा है। ഇനി പൗലോസ് ഇതൊക്കെ ഗ്രഹിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോൾ जब पौलुस को और बातें समझ में आने लगा, ഇത് ഗ്രഹിക്കാത്ത യഹൂദന്മാർ പൗലോസ് പ്രസംഗിച്ചപ്പോഴുള്ള പ്രതികരണം നോക്കാം. तो अभी जब पौलुस इस ग्रहण का बोध में जब आनंदित होकर जब वो लोगों को बताने लगा कि यीशु ही प्रभु है, तो यहूदी लोगों को ये बात समझ में नहीं आ रहा, ग्रहण करने नहीं आ रहा। तब पौलुस का मनोभावना क्या है हम देखते हैं। അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി മുഴുവൻ അതിന്റെ ചരിത്രമാണ്. जो प्रेरितों का पुस्तक क्या है, पूरा यहूदियों के विषय में किस रीति से यीशु प्रभु है करके पहचान में लाने के लिए प्रेरित लोग कार्य कर रहे हैं। യഹൂദന്മാർ ദുഷിക്കുന്ന ഈ യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിച്ചാലുള്ള അനുഗ്രഹത്തിന്റെ ഹിസ്റ്ററിയാണ് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തികൾ. प्रेरित का पुस्तक क्या है, वो एक इतिहास का पुस्तक है। मतलब जिस यहूदी लोग यीशु को निंदा करता था, यीशु को कुछ भी वैल्यू नहीं देता, कोई इज्जत नहीं देता था, उस यीशु को अगर तुमने प्रभु करके पुकारा, उसको इज्जत और आशीष में समझा, तो उसका लाभ क्या होगा, वो इतिहास है प्रेरितों का पुस्तक। ഇവിടെ നമ്മള് പൗലോസിന് ഈ സുവിശേഷത്തിന്റെ അല്ലെങ്കിൽ യേശു എന്ന സുവിശേഷം പ്രചാരം തുടങ്ങിയപ്പോൾ ആ നാമത്തിന്റെ അനുഗ്രഹം പറയാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ जब पौलुस ने यीशु के बारे में, यीशु के नाम में सुसमाचार देकर यीशु के बारे में सुसमाचार देते समय में और उसका प्रभुत्व का आशीष के बारे में बोलते समय में, ഇവിടെ 13 അധ്യായം ബർന്നബാസിനെയും പൗലോസിനെയും ഈ സുവിശേഷ വേലയ്ക്കായി ദൈവാത്മാവ് വേർതിരിക്കുന്നതാണ്. 13 अध्याय में हम जानते हैं कि बरनबास को और पौलुस को पवित्र आत्मा उनको अलग कर रहा है ये सेवा के लिए। അതിന്റെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13:44-45-47 വായിക്കാം. 33 का 44 से लेके 47 पढ़ना। अगले सप्ताह के दिन नगर के प्राय सब लोग परमेश्वर का वचन सुनने को इकट्ठे हो गए, परंतु यहूदी भीड़ को देखकर डाह से भर गए और निंदा करते हुए ഓക്കെ അപ്പൊ പൗലോസ് പ്രസംഗിച്ചപ്പോൾ എന്ത് ചെയ്തു? तो पौलुस प्रचार करते समय में क्या हुआ, പൗലോസിന് സമകാലികരായ तो एक समय में जो पौलुस के दोस्त लोग थे या उसके जोड़ीदार लोग थे, അവരെന്ത് ചെയ്യാൻ തുടങ്ങി? उन लोग के अंदर क्या हो गया, ഈ യേശുവിനെ നിന്ദിക്കാൻ തുടങ്ങി. उन लोग के अंदर डाह आकर यीशु का निंदा करने लगा। അപ്പം അത് കഴിഞ്ഞ് താപ്പോട്ട് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ फिर नीचे हम पढ़ते हैं 47 വാക്യത്തിൽ 47, അതുകൊണ്ട് इसलिए ഞങ്ങൾ എന്ത് ചെയ്യും? हम क्या करेंगे, ഈ നാമത്തെ അനുഗ്രഹമായി സ്വീകരിക്കുന്ന ജാതികളുടെ അടുക്കിലേക്ക് ഞങ്ങൾ പോകും. अभी क्या होगा, क्योंकि तुम लोगों ने इस यीशु को ठुकराया जो आशीष में यीशु है, इसलिए ये नाम को जो लाभ समझेगा, जो आशीष समझेगा, ऐसा समझने वाले अन्य जाति के पास हम जाएंगे।
അപ്പോൾ നമ്മൾ കണ്ടു तब हमने देखा അവന് ശക്തി ധരിച്ച് പരിശുദ്ധാത്മാവിന് ശക്തി കിട്ടി യേശു താൻ കർത്താവെന്ന് തെളിയിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നു. उसका 46 का शुरुआत पढ़ना। तो पौलुस और बरनबास ने निडर होकर कहा, देखो मतलब जितना लोग विरुद्ध करके बोलने लगे पौलुस के खिलाफ, उतना निडर होकर, उतना बल प्राप्त कर कर पौलुस और भी शक्ति से बोलने लगा कि यीशु प्रभु है। ഇനിയും നമ്മൾ അവിടെ 18-ാം അധ്യായം അപ്പോസ്തലർ 18-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ 18 अध्याय प्रेरितों का कार्य, അവിടെ അതിന്റെ 5-ാം വാക്യം 18 का 5 पढ़े। जब सिलास और तीमुथियुस मकेदोनिया से आए तो पौलुस वचन सुनाने की धूम में यहूदियों को गवाही देने लगा कि यीशु ही मसीह है। Yes. യേശു മശിയ എന്ന് സാക്ഷി, യേശു കർത്താവ് എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? വചനത്തിൽ പറയുന്ന നിങ്ങൾക്ക് തരാനുള്ള മശിയ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവൻ ഇവനാണ്. तो मतलब वो यीशु ही मसीह है करके मतलब क्या? प्रेरितों जो भविष्यवक्ताओं ने जिस मसीहा के बारे में लिखा था, गवाही दिया था, भविष्यवाणी किया था, वो धन्य पुरुष ये यीशु है। പൗലോസ് സംസാരം നിർത്തിയോ? फिर पौलुस वहां पर बात रोका क्या? ഇല്ല. नहीं, ഇവിടെയാണ് यहाँ पर കർത്താവിന്റെ നാമം ഉച്ചരിക്കുമ്പോൾ, जब प्रभु का नाम पुकारा जाता है, ആത്മാവിൽ ഉച്ചരിക്കുമ്പോൾ जब आत्मा में पुकारा जाता है, ഭാഗ്യശക്തികൾ बाहर के सामर्थ लोग ഇളകും, वो लोग फड़फड़ाने लगेगा നമുക്ക് വിരുദ്ധമുണ്ടാക്കും. और हमारे विरुद्ध खड़ा हो जाएगा। അപ്പോൾ നമ്മൾ സ്റ്റോപ്പ് ചെയ്താൽ तब अगर हम लोग रुक गए तो ആർക്കാ അനുഗ്രഹം നഷ്ടപ്പെടുന്നത്? किसका आशीष रुक जाएगा? അടി കിട്ടിയതിരിക്കും, तो इसके लिए प्रियो हम लोग बोलते रहते समय में शायद मार मिलेगा, തടവിൽ പോയെന്നിരിക്കും. शायद जेल जाना पड़ेगा, എന്നാൽ ആ നിത്യനാമത്തിനു വേണ്ടി അപമാനം സഹിക്കാൻ ഞങ്ങൾക്ക് ഭാഗ്യം ലഭിച്ചല്ലോ. ഈ ആനന്ദം ആത്മാവിന്റെ ആനന്ദമാണ്. प्रियो लेकिन अगर हम उस प्रभु के लिए अगर हमको मार खाना पड़ा और दुख उठाना पड़ा, क्लेश उठाना पड़ा, तो हम लोग मन में क्या बोलना चाहिए कि इस भाग्य नाम के लिए, इस भाग्य प्रभु के लिए हमको इस तरह निंदा होने के लिए हमें यह सौभाग्य मिला करके ऐसा बोध्य तकलीफ और क्लेशों में मिल रहा है, तो मतलब आत्मा से बढ़कर कार्य कर रहे हो। യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് പറയുമ്പോൾ जो कोई यीशु को प्रभु करके पुकारेगा, നിങ്ങൾ നിന്ന അനുഭവിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर आप निंदा सहते हो तो ഭാരപ്പെടരുത്. घबराना नहीं। ബഹുത്വത്തിന്റെ ആത്മാവായ ദിവ്യാത്മാവ് പരിശുദ്ധാത്മ നിങ്ങളിൽ ആവസിക്കുന്നല്ലോ. महिमा का आत्मा जो दिव्य परमेश्वर का आत्मा है तुम में बसा है। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है प्रियो। നമ്മള് അവനെ ഏത് പീഡനത്തിലും പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നത് നീ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ് കർത്താവ്. प्रियो हम लोग कोई कितना भी बड़ा पीड़ा क्यों ना आए, कोई भी पीड़ा की अवस्था में यीशु का प्रभुत्व जानेगा तो हम लोग आशीष में अवस्था में है। ദൈവത്തിന് 100 1000 അനുഗ്രഹം ഇല്ല, ये परमेश्वर में 100 आशीष 1000 आशीष ऐसा नहीं है, ഒറ്റ അനുഗ്രഹവും. एक ही आशीष അത് है। തന്റെ പുത്രനാണ്. वो कौन है? അവന് നാമം പറയുന്നത് उनका पुत्र है यीशु मसीह, और उस पुत्र का नाम में वो प्रभुत्व पुकारने में ही आशीष है। അത് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിലാണ് അത് പറയാനുള്ള ക്രമീകരിക്കുന്നത്. और अनुग्रह किस बात पर रहेगा कि हम लोग ईश्वरीय मदद से या पवित्र आत्मा के मदद से जब नाम पुकारने के लिए हमको मदद मिल रहा है, वही एक आशीष, एक धन्य अवस्था है हमारे जीवन में, क्योंकि ऐसा महान प्रभु का नाम पुकारने के लिए मनुष्य बुद्धि से नहीं होगा। ഇനി നമുക്ക് ഒരു ആളുടെ കാര്യം കൂടെ നോക്കാം. और एक बात हम देखते हैं, യേശു കർത്താവ് എന്ന് തെളിയിച്ച അനുഗ്രഹം പ്രാപിച്ച ഒരു വ്യക്തിയാണ് और അപ്പോലോസ്. अपोलोस नाम का भाई को हम देखते हैं, उसने ये एक ऐसा व्यक्ति है जिसने यीशु को प्रभु बोला तो उसको भी आशीष मिला। നമ്മളെ 18-ാം അധ്യായത്തിൽ 28-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 18 का प्रेरितों का कार्य 18 का 28 में, क्योंकि वो पवित्र शास्त्र से प्रमाण दे देकर यीशु ही मसीह है, बड़ी प्रबलता से यहूदियों को सबके सामने യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്നുള്ള യഹൂദന്മാരുടെ വാദമതിയെ കംപ്ലീറ്റ് വചനം എടുത്തുകൊണ്ട് തെളിയിച്ചുകൊണ്ട് അവരുടെ വായ അടച്ചു കളഞ്ഞാറ് അപ്പോലോസ്. अपोलोस ने क्या किया? अब वो ऐसे यहूदियों के बीच में खड़ा होकर बोलने लगा, क्योंकि ये यहूदी लोग क्या बोल रहे थे, यीशु में कोई आशीष नहीं है, ये एक श्रापित व्यक्ति है, परमेश्वर का पुत्र नहीं है। ऐसे लोगों के सामने वचन लेकर उनका बोलती बंद किया, पूरा सामर्थ्य से उसने बात किया। ഇനിയും പൗലോസ് കർത്താവും യോഹന്നാനും പ്രസംഗിച്ച രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം ഇപ്പം പെൻഡിങ് വെച്ചിരിക്കുകയാണ്. तो अभी यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने जो राज्य का सुसमाचार वो लोग बोल रहे थे, वो बोली को रोक के रखा है। അത് ഇനിയും പ്രസംഗിക്കപ്പെടും. अभी वो क्या होगा, आगे चलकर एक समय में फिर से खोला जाएगा, फिर से बोला जाएगा। എപ്പോൾ? कब? യേശുവിനെ കർത്താവാണെന്നും അവൻ ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവെന്ന് വിളിച്ച് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവർ ഇവിടുന്ന് പോയി കഴിഞ്ഞ് तो कब बुलाया वो राज्य का सुसमाचार कब बोला जाएगा? वो तब जब यहाँ पर जितने लोगों ने यीशु ही प्रभु है और वही आशीषित व्यक्ति है, वो स्थापित नहीं करके ऐसा जितने लोगों ने ग्रहण करके उनका प्रभुत्व स्वीकार करके जीने वाले लोग जब बादलों में उठा लिया जाएंगे, वो दिन के बाद फिर वापस दोबारा
भूमि पर राज्य का सुसमाचार बोला जाएगा। ഇപ്പോൾ കൃപയുടെ സുവിശേഷം. अभी कौन सा है? अनुग्रह का सुसमाचार है। അതുകൊണ്ട് കർത്താവ് യഹൂദന്മാരോട് പറയുകയാണ്, इसलिए प्रभु यहूदियों से कहता है, നിങ്ങൾ എന്നെ तुम लोग ദൈവത്താൽ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവാണ് ഞാനെന്ന് വിശ്വസിക്കാത്ത കാലത്തോളം ഞാൻ മടങ്ങിപ്പോയി വിശ്രമിക്കും. तो इसलिए प्रभु भविष्यवक्ता की മത്തായി സുവിശേഷം 23-ാം അധ്യായം मत्ती का पुस्तक 23वां अध्याय അതിന്റെ 37 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 37 से हम लोग पढ़ते समय में जब तक तुम लोग അതിനെ हाँ। हे यरूशलेम, तू भविष्यवक्ताओं को मार डालता है हाँ। और जो तेरे पास भेजे गए उन पर खतराव करता है। कितनी ही बार मैंने चाहा कि जैसे 39 मुर्गी अपने बच्चों को अपने पंखों के नीचे इकट्ठा करती है, हाँ। वैसे ही मैं भी तेरे बालकों को इकट्ठा कर लूं, परंतु तूने മാത്യു न 23 चाहा। മാത്യു 23 क्योंकि मैं तुमसे कहता हूँ कि अब से हाँ। जब तक तुम न कहोगे हाँ। धन्य है वह हाँ। जो प्रभु के नाम से आता है, हाँ। तब तक तुम मुझे फिर कभी न देखोगे। പ്രൈസ് ദി ലോർഡ് Amen. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या, ഏതൊരു യഹൂദൻ जो कोई भी यहूदी, യേശു ശപിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞോ जो जितने भी यहूदी लोगों ने ये बोलता रहा कि यीशु तू श्रापित है, അത് തിരുത്തി उसको सुधार कर, കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ വരുന്നവൻ, और जो कोई प्रभु के नाम से आता है, ഇവിടെ കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ വരുന്നവർ നമ്മളെ ദൈവാസന്മാരെ ഉദ്ദേശിച്ചല്ല. मतलब प्रभु के नाम से जो आता है करके ऐसा पढ़ते समय हमको क्या लगता है, मतलब प्रभु का दास घर में है, वो अर्थ नहीं है प्रियो। ഇവിടെ കർത്താവ് എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് പിതാവിനെയാണ്. मतलब यहाँ पर मतलब जो प्रभु का नाम से आता है, मतलब बोलते समय में, यहाँ पर यीशु बोलते समय में उसका संबोधना का, प्रभु का संबोधना का अर्थ है पिता के नाम से जो आएगा। അവിടെ നമ്മൾ ലൂക്കോസ് 2:26 ശിബിയോൻ പൈതലിനെ കയ്യിൽ എടുത്തിട്ട് പറയുകയാണ്, എന്താണ് നാം പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? കർത്താവിന്റെ ക്രിസ്തുവിനെ കാണും മുമ്പേ മരണം കാണുകയില്ല. ആ കർത്താവ് ആരാണ്? ലൂക്കോസ് 2:26. लूका का पुस्तक 2 का 26 पढ़ना। और पवित्र आत्मा द्वारा उस पर प्रकट हुआ था हाँ। कि जब तक वह प्रभु के मसीह को न देखे, ये प्रभु कौन है? ആ जब तक मैं हाँ। प्रभु का मसीह को ना देखूं, हाँ। प्रभु का मसीह, ये प्रभु कौन है? ആ, ആ. पिता परमेश्वर। देखो हाँ। मतलब पिता परमेश्वर को भी प्रभु करके संबोधना किया है। ആ. അതാണ് നമ്മളിപ്പോ വായിച്ചത്. तो अभी हमने वही बात अभी मत्ती का हमने 23 में हमने पढ़ा, കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ വരുന്നവൻ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവാണ്. मतलब जो प्रभु के नाम से जो आ रहा है, पिता के नाम से कौन आया? यीशु मसीह आया। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 5:43 വാക്യം. യോഹन्ना 5 का 43 पढ़ेंगे। ആ मैं अपने पिता के नाम से आया हूँ हाँ। और तुम मुझे ഓക്കെ ഓക്കെ ഓക്കെ. ഞാൻ ആരുടെ നാമത്തിൽ मैं വന്നു? किसके नाम से आया? പിതാവിന്റെ നാമത്തിൽ. पिता के नाम से आया, मतलब उनका नाम ही पिता है। അപ്പൊ കർത്താവായ യേശു എന്ന് നമ്മൾ വിളിക്കുമ്പോൾ तो इसलिए हम लोग जब प्रभु यीशु मसीह बुलाते हैं, ഏതെല്ലാം നില അനുഗ്രഹിക്കപ്പെടുന്നുണ്ട്? किस किस बातों में हम लोग आशीषित हो रहे, धन्य हो रहे हैं? യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിച്ചാൽ जब हम लोग यीशु को प्रभु बोलते हैं, പിന്നെ അവൻ പിന്നെ ആരാണ്? फिर वो व्यक्ति कौन है? പാപിയല്ല, फिर वो व्यक्ति पापी नहीं है, ദൈവത്തിന്റെ മകനാണ്. क्योंकि वो परमेश्वर का बेटा बन गया। ദൈവം പിതാവായി തീരുന്ന ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ അനുഗ്രഹം ആത്മാവിൽ അവനെ കർത്താവെന്ന് വിളിച്ചാലുണ്ട്. मतलब क्या है कि मतलब वो व्यक्ति के जीवन में एक सबसे बड़ा श्रेष्ठ और भाग्य अवस्था बन जाता है। वो क्या है कि परमेश्वर उसका पिता बन जाता है। कब? जब वो यीशु को प्रभु बोलता है। तो Praise the Lord. Amen. ഇത് കണ്ടിട്ടാണ് കർത്താവ് വന്ന് കർത്താവിനെ ഇവിടെ ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ അവൻ ആത്മാവിൽ ആനന്ദിച്ച് പറഞ്ഞു, പിതാവേ ഇത് ജ്ഞാനികൾക്കും വിവേകൾക്കും. इसलिए ये दिन को देखकर यीशु मसीह बहुत खुशी होकर वो प्रार्थना करने लगा, हे पिता, तूने ये बात को तूने ज्ञानवान लोगों से और इस दुनिया के बुद्धिमान लोगों को छुपा के रखकर ആ, और बालकों ऊपर तूने, मतलब जो ज्यादा ज्ञान नहीं लेकिन आत्मा की मदद से प्रकट हुआ, हाँ। ऐसे बालकों के ऊपर तूने प्रकट किया। धन्य हो प्रभु। എന്നിട്ട് കർത്താവ് ശിഷ്യന്മാരോട് പറയുകയാണ്, फिर प्रभु चेलों से कहता है, നിങ്ങൾ കാണുന്ന കണ്ണ് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടത്. तुम्हारे आंखें जो तुम लोग देख रहे हैं वो धन्य है। അനേക പ്രഭുക്കന്മാരും രാജാക്കന്മാരും ആഗ്രഹിച്ചു ഈ ഭാഗ്യം കിട്ടാൻ. ये भाग्य मिलने के लिए बहुत सारे तुम्हारे पूर्वजों और भविष्यवक्ताओं और राजाओं ने चाहा कि पर प्रभु को देखने के लिए, लेकिन तुम लोग ने देखा, तुम्हारा आंखें धन्य है। എന്നെ കാണുന്ന കണ്ണ് ഭാഗ്യമുള്ളത്. जो यीशु को देखता है वो आंखें धन्य है। Praise the Lord. आमेन। നാം അവനെ കാണുന്നില്ലെങ്കിൽ സ്നേഹിക്കുന്നില്ല. ആ സ്നേഹമാണ് ഇവിടുത്തെ. പ്രിയോ, അതുകൊണ്ടാണ് हमारा विषय യേശുവിനെ क्या है? സ്നേഹിക്കാത്തവൻ ശപിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം പുറത്തുള്ളവരോടല്ല. प्रिय, इसके लिए पर हमारा विषय में देखो, हमने भले ही प्रभु को देखा ना हो, लेकिन फिर भी हम लोग प्रेम करते हैं। और वचन में क्या हम पढ़ते हैं 1 कोरिन्थी में, जो प्रभु से प्रेम नहीं करता वो श्रापित है। मतलब हम लोग प्रभु को प्रेम करने से हम लोग धन्य अवस्था है, परंतु जो प्रेम नहीं करता है वो श्रापित है। वो बाहर वाले को नहीं बोल रहा है तू समाचार दिया, तू यीशु को प्रेम कर, वो बाहर के लिए नहीं है, मंडली के लोगों के लिए, क्योंकि मंडली के लोगों को प्रेम करते रहना है।
അവന് സഭ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? इसलिए प्रिय मंडली मतलब क्या है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരുടെ കൂട്ടം എന്നാണ്. मंडली का मतलब ही क्या है? अनुग्रह प्राप्त किए हुए लोग एक जगह एकत्र होना. അവിടെ ശപിക്കപ്പെട്ടവനില്ല. वहां पर श्रापित लोग नहीं है. അവൻ ആരാണ്? वो लोग सब लोग कौन है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണ്. अनुग्रह प्राप्त किया हुआ, आशीर्वाद प्राप्त किए हुए लोग हैं. ആരാൽ? किसके द्वारा? ലോകത്താണോ? संसार के द्वारा है क्या? ലോകം ഇന്നും നമ്മളെ കുറിച്ച് ഇങ്ങനെ തന്നെ പറയുന്നത്. प्रियो, संसार आज भी हमारे बारे में बुराई कहता है. പച്ച വൃക്ഷമായ എന്നോട് ഇവരൊക്കെ ഇങ്ങനെ ചെയ്യുന്നെങ്കിൽ നിങ്ങളോട് എത്ര അധികം നിങ്ങൾ ഭാരപ്പെടണം. കാരണം മഹത്വത്തിന്റെ ആത്മാവായ ദൈവാത്മാവ് നിങ്ങൾ. प्रियो, इसलिए प्रभु ने इस विषय में कहा, मैं जो पक्का पेड़ हूँ, मेरे बारे में संसार अगर ऐसा बारे में बोलता है तो तुम लोग के बारे में कितना अधिक बुरा बोलेगा. അത് പറയുമ്പോൾ ഭയങ്കര സന്തോഷം ഇവിടെ. प्रियो, ऐसा बोलते समय में आनंद है वो, അനുഗ്രഹമാണ്. क्योंकि आशीष है. जब संसार हमें दुत्कारता है അപ്പൊ നമ്മൾ അനുഗ്രഹം പ്രാപിച്ചില്ലേ? तो मतलब अभी तक हमने आशीष पाया नहीं है क्या? പക്ഷേ കാര്യം ഗ്രഹിക്കുന്തോറും അനുഗ്രഹം പ്രാപിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. प्रियो, इसलिए जितना प्रभु का ज्ञान का उत्तमता का श्रेष्ठता में हम लोग बढ़ते रहेंगे, उतना आशीष और धन्य होते जा रहे हैं हम लोग. അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാലും നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചിരിക്കുന്ന നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ ദൈവവും പിതാവും വാഴ്ത്തപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞ എന്താ अर्थം? इसलिए प्रियो, हम लोग एफेसों का पुस्तक 1:3 में कि धन्य है वो प्रभु की जिन्होंने हमें स्वर्ग का सभी आत्मिक आशीषों से हमें आशीषित किया है. मतलब धन्य है वो प्रभु जिसने पिता परमेश्वर ने जो हमको आशीषित किया. വാഴ്ത്തപ്പെടുന്ന പറഞ്ഞ എന്താ अर्थം? उसका मतलब क्या है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. मतलब आशीषित हो गए हम. പഴയ നിയമത്തിൽ യഹോവയെ വാഴ്ത്തുവീൻ. मतलब पुराने नियम में हम यहोवा परमेश्वर को आशीषित करो करके हम पढ़ते हैं. സങ്കീർത്തനങ്ങൾ ഉടനീളം കാണുന്ന ഒരു കാര്യമാണ്. वो भजन में संगीता में बार बार ये शब्द लिखा है. എനിക്ക് ജീവനുള്ള കാലമെല്ലാം ഞാൻ യഹോവയെ വാഴ്ത്തും. जितना समय मुझे जीवन में उम्र में जितना भी समय है तो मैं यहोवा परमेश्वर को मैं धन्य कहते रहूंगा. എന്ന് പറഞ്ഞ എന്താ? मतलब क्या? കർത്താവേ, ദൈവമേ, പിതാവേ, मतलब हे पिता परमेश्वर, നീ ശപിക്കപ്പെട്ടവരുടെ ദൈവമല്ല. तू श्रापित लोगों का परमेश्वर नहीं है. ജീവനുള്ളവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ तू जीवितों का परमेश्वर है. അവിടേക്കാണ് मतलब നമ്മൾ വരുന്നത്. उस भाग में हमारे നമ്മള് 133 സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 133 भजन संगीता में हम पढ़ते അവിടെ हैं. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ജീവനാണ് അനുഗ്രഹം എന്ന് വരുന്ന നിലയിലാണ് ആ സങ്കീർത്തനം അവസാനിപ്പിക്കുന്നത്. मतलब वहाँ उस भजन संगीता एक आशीष का भंडारता में पहुंचाकर वो भजन संगीता का अध्याय को खत्म कर रहा है. സങ്കീർത്തനം 133 देखो यह क्या ही भली और मनोहर बात है कि भाई लोग आपस में मिले रहे. यह तो उस उत्तम तेल के समान है जो हारून के सिर पर डाला गया था और उसकी दाढ़ी पर बहकर उसके वस्त्र की छोर तक पहुंच गया. यह हरमोन की उस ओस के समान है जो सिय्योन के पहाड़ पर गिरती. यहोवा ने तो वही सदा के जीवन के आशीष ठहराए. Amen. അപ്പൊ എന്താണ് അനുഗ്രഹം? तो आशीष क्या है? എന്താ അനുഗ്രഹം? आशीष मतलब क्या? നമ്മൾ വായിച്ചില്ല അവസാനത്തില്. हम लोग आखिरी में पढ़ा ना, അവിടെയല്ലോ वहां पर है यहोवा परमेश्वर ने എന്ത് ചെയ്യുന്നത്? क्या किया? നിത്യജീവനും सर्वदा के लिए आशीष और അനുഗ്രഹവും. Praise the Lord. जीवन और आशीष दोनों ठहराया है. നിത്യജീവൻ കിട്ടിയിട്ടും അനുഗ്രഹം കിട്ടിയില്ലെന്ന് പറഞ്ഞിരിക്കുമ്പോൾ എന്തോ മനസ്സിലായി? प्रियो, मतलब अनंत काल का जीवन मिलने के बाद भी आशीष मिला नहीं है बोला तो मतलब उसने फिर क्या समझा है आशीष को? നമ്മൾ യേശുവിനെ അപ്പൊ എങ്ങനെ കാണുന്നത്? तो मतलब हमने यीशु को फिर कैसा देखा है? फिर എത്ര വിളിച്ചിട്ട് ഒരു അനുഭവം കിട്ടുന്നില്ല. कितना भी यीशु को प्रभु बोला रहा है, कोई आशीष ही नहीं मिल रहा है. പറയുന്നില്ലെങ്കിലും ഹൃദയം കൊണ്ടൊക്കെ ശപിക്കപ്പെട്ടവനാണ്. तो मतलब भले हम लोग मुंह से बोल रहा नहीं है तो भी हृदय में क्या है? यीशु श्रापित ही है क्योंकि आशीष नहीं मिल रहा है कुछ. എന്നാ പിന്നെ ആളെ ഒന്ന് മാറ്റി പിടിക്കാം. तो फिर थोड़ा आदमी को बदल देता हूँ. മറ്റൊരു യേശു. दूसरा एक यीशु. ഓ, സംഗതി മാറി. अभी परिस्थिति बदल गया. വ്യവസായം മെച്ചപ്പെട്ടു. मेरा बिजनेस धंधा सब एकदम बढ़ने लगा. വീടായി, घर हो गया, കാറായി, कार मिल गया, ഓ, സംഗതി എല്ലാം മാറി. सब बदल गया. अरे क्यों? क्योंकि दूसरा यीशु मिला. അതുകൊണ്ടാണ് സാത്താൻ നമ്മളെ വഞ്ചിക്കും. इसलिए प्रियो, शैतान हमें धोखा देगा. അതുകൊണ്ട് അനുഗ്രഹം എന്ന് പറഞ്ഞാൽ इसलिए आशीष मतलब നിത്യജീവനാണ്. अनंत काल का जीवन है. നിത്യജീവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ अनंत काल का जीवन അത് मतलब ക്രിസ്തു തന്നെയാണ്. वो मसीह स्वयं है. അത് ആ നിത്യജീവനിൽ उस अनंत काल का जीवन में ആത്മാവിൽ आत्मा में അവനെ ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല, वो तू श्रापित है ऐसा नहीं कहेगा, നീ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് ഗ്രഹിച്ചു പറഞ്ഞാൽ बल्कि तू आशीषित है करके ऐसा बोध्य में यीशु को प्रभु करके पुकारता है. ആ വ്യക്തിയുടെ ആത്മീയ നിലവാരം, उस व्यक्ति का आत्मिक अवस्था അതായത് वो है कि അനുഗ്രഹത്തിന്റെ നിലവാരം, वो उसका आशीष का स्थान. അതാണ് നമ്മളെ 1:12 പറയും, നിങ്ങളെ അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുന്നത് എങ്ങനെയെന്ന് അറിയാതിരിക്കരുത്. इसलिए प्रियो, जो पहला कोरिन्थी 12:1 में कि आत्मिक वरदानों के बारे में मतलब क्या कि आशीष के विषय में तुम लोग अनजान ना रहो. അപ്പോൾ എന്താണ് അനുഗ്രഹം? तो आशीष क्या है?
എന്താ അനുഗ്രഹം? आशीष क्या है? Praise the Lord. मैं ശരിക്കും മനസ്സിലായോ? सही रीति से समझ ग्रहण कर पाए क्या? അപ്പോൾ നമ്മളെല്ലാം അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണോ? तो मतलब अभी हम सब लोग आशीषित लोग हैं क्या? അതുകൊണ്ടാണ് യോഹന്നാൻ പറയുന്നത്, इसलिए यूहन्ना कहता है, സുവിശേഷത്തിൽ പറയുകയാണ്, सुसमाचार में कहता है, യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തുവാകുന്നു എന്ന് വിശ്വസിച്ചിട്ട് ജീവൻ ഉണ്ടാകേണ്ടതിനും इसलिए यीशु मसीह यीशु ही परमेश्वर का पुत्र वो मसीह है करके ऐसा विश्वास करके जीवन उत्पन्न होने के लिए പിന്നെ ലേഖനത്തിൽ പറയുകയാണ്, फिर खत में कहता है, നിങ്ങൾക്ക് അനുഗ്രഹം ഉണ്ടെന്ന് നിങ്ങൾ അറിയേണ്ടതിന് എന്ന് പറഞ്ഞാൽ തും ആശീഷ് ജീവൻ ഉണ്ടെന്ന് നിങ്ങൾ അറിയണം. തും പലർക്കും അറിയത്തില്ല. तुम लोग जानो कि तुम लोग के अंदर अनंत काल का जीवन है. मतलब क्या? तुम लोग जानो कि तुम में आशीष है करके. മോശ പ്രമാണം കൊടുക്കുമ്പോൾ जब मूसा ने व्यवस्था दिया, കർത്താവ് പറഞ്ഞൊരു കാര്യം പറഞ്ഞുകൊണ്ട് प्रभु ने वहां पर एक बात कहा, അവിടെ ഒരു പ്രത്യേക വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. वो वहां वाक्य पढ़ेंगे, ആവർത്തന പുസ്തകം 30:19. व्यवस्था विवरण उसका 30 का 19 ड्यूटरोनॉमी 30:19. നിങ്ങളുടെ मैं आकाश और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने इस बात की साक्षी बनाता हूँ, हाँ। मैंने जीवन और मरण, आशीष और शाप को तुम्हारे നോക്കുക, हाथ में അതൊന്ന് ജോഡി ചേർക്കാം. अभी दोनों आप लोग जोड़ी बनाते हो वहां पर. ആദ്യം പറയുകയാണ്, पहला क्या कहा? ഞാൻ നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ मैं तुम्हारे सामने ജീവനും വെക്കുന്നു जीवन को रख रहा हूँ മരണവും വെക്കുന്നു. और मृत्यु को रखता हूँ. എന്നിട്ട് ആ ജീവനെയും മരണത്തെയും താരതമ്യപ്പെടുത്തുന്നത് ഏതിനോടാണ്? अभी उसी जीवन और मृत्यु को किसके साथ तुलना कर रहे हैं? Praise the Lord. मतलब जीवन के साथ कौन है? आशीष है. अब मृत्यु के अनुग्रह साथ क्या है? श्राप है. मतलब आशीष मतलब क्या है? जीवन है. मैं ആ. അപ്പൊ ജീവൻ ഉണ്ടാകേണ്ടതിന് तो मतलब जीवन होने के लिए സമൃദ്ധമായി और ഉണ്ടാകേണ്ടതിന് बहुतायत से होने के लिए എന്താ സമൃദ്ധമായിട്ട് ഉണ്ടാകാത്തത്? क्यों बहुतायत से नहीं हो पा रहा? അവനെ ആത്മാവിൽ കർത്താവേ എന്ന് വിളിച്ച് അവൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് ഗ്രഹിക്കുന്നതിലുള്ള അഭാവമാണ്. प्रियो, हमारे अंदर बहुतायत का जीवन क्यों नहीं हो पा रहा? क्योंकि उसका नाम में यीशु जो प्रभु है करके उसके पीछे जो महिमा है या उसके पीछे जो धन्य अवस्था है, जो आशीष है, उसका जानकारी कम होने की वजह से. ആ നാമത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠതയെ കുറിച്ച് പൗലോസ് പറയാണ്, ആ അവനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠത നിമിത്തം मतलब प्रियो, उसके उनके नाम में जो 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 ज्ञान का जो उत्तमता का तेजस के विषय में जो है, मतलब वो ज्ञान में जो है, मतलब उसके नाम में उत्तमता का श्रेष्ठता है. ഞാൻ എനിക്ക് ലാഭമായതൊക്കെ जिसके वजह से क्या, उस उत्तमता के वजह से क्या किया? मेरे लिए जो भी लाभ था हानि समझा. പണ്ട് കർത്താവ് ശപിക്കപ്പെട്ടവനെന്ന് പറഞ്ഞപ്പോ പുള്ളിക്ക് ഞാൻ ഗമാലിയേലിന്റെ ശിഷ്യനാണെന്ന് പറഞ്ഞാൽ ലാഭം ഉണ്ടായിരുന്നു. കാരണം പുള്ളിക്ക് ഏത് യൂണിവേഴ്സിറ്റിയിലും പുള്ളിക്ക് പ്രൊഫസറാകാം. प्रियो, उस समय में एक समय में जब वो यीशु का प्रभुत्व को नहीं सिखा रहा था, शाऊल बन के घूमते समय में वो उसको क्या लाभ था? वो दुनिया भर में जाकर यही बोलता था, मैं गमालियल का चेला हूँ. उस समय में कोई गमालियल के नीचे पढ़ा बोला तो पढ़कर शिक्षण प्राप्त किया, मतलब क्या कि वो कोई भी यूनिवर्सिटी में जाकर प्रोफेसर बनकर बड़ा शोहरत से आनंद से धनवान होकर जी सकता है. वो उसके लिए समय में धन्य अवस्था था, लाभ था. പിന്നെ മോശയും ഏലിയാവും ഒക്കെ എന്ന് പറഞ്ഞാൽ അവർക്ക് വേണ്ടി ചാകും. फिर मूसा का नाम के लिए, एलिया के नाम के लिए, पुराने नियम के भविष्यवक्ताओं के लिए वो मरने भी तैयार था. ഇപ്പം परंतु अब ഇതൊന്നും എനിക്ക് ലാഭമല്ല. तो मसीह का नाम का श्रेष्ठता की वजह से जो पुराना बातें जो लाभ था वो क्या हो गया? ഞാൻ वो മരിക്കുമ്പോൾ हानि हो गया. क्योंकि ഞാൻ മരിച്ചാൽ मैं अगर आज मरा, എനിക്ക് ലാഭം ഉണ്ടാകണമെങ്കിൽ मुझे अगर लाभ होना है तो ഞാൻ ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ मैं जीते समय में ഈ യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല, ये यीशु श्रापित नहीं है അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. बल्कि आशीषित है. അവന്റെ അനുഗ്രഹത്തിൽ ഞാൻ ഒന്നാണ്. और उसके आशीष में मैं एक हूँ. എനിക്ക് ലാഭമാണ്. तब पौलुस को लाभ हो गया. നമ്മുടെ ഡിഗ്രിയുടെ ടൈറ്റിലും വെച്ച് അത് കാണിച്ചോണ്ട് നമ്മൾ നടന്നാൽ നമുക്ക് ലാഭമല്ല, നമുക്ക് അടുത്ത യുഗത്തിൽ നഷ്ടമാണ്. प्रियो, हमारे पास ये डिग्री है वो डिग्री है बोलकर उसको पकड़ के अपने सीने में रखकर ये आशीष होगा, दुनिया में कमाई है, ऐसा सोचकर चला तो आने वाले अगले युग में क्या होगा? हानि होगा. നമുക്ക് ഈ ലോകത്തിൽ സന്തോഷമായിട്ട് ആനന്ദിച്ച് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാകാൻ ഇതൊന്നും വേണ്ട. प्रियो, इसके लिए इस दुनिया में हमें आशीषित और धन्य होने के लिए ये सबका जरूरत नहीं है. നമ്മളെ നെഹെമ്യാവിന്റെ പുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ नेहम्या का पुस्तक में हम पढ़ते हैं, 8ാം അധ്യായം നമുക്ക് വളരെ അറിയാവുന്ന ഒരു വാക്യമാണ്. 8वां अध्याय में हम ये बात को जानते हैं. അതിന്റെ 8ന്റെ 10ാം വാക്യം, 8 का 10 पढ़ना. യഹോവയിലെ സന്തോഷം हाँ, അല്ലേ? यहोवा का आनंद मेरा बल है. അപ്പൊ ഇങ്ങനൊരു സാഹചര്യം ജനത്തിന് ഉണ്ടാകാൻ വേണ്ടി നെഹെമ്യാവ് ചെയ്തത് എന്താണെന്നറിയാമോ? प्रियो, ऐसा परिस्थिति कि यहोवा ही मेरा बल है, यहोवा का आनंद ही मेरा बल है करके ऐसा परिस्थिति लोगों के बीच में आने के लिए അവരെന്ത് ചെയ്തു? लोगों ने क्या किया? നെഹെമ്യാവ് എന്ത് ചെയ്തു? नेहम्या ने क्या किया? തിരുവെഴുത്തെടുത്തു, वचन को लिया, ജനങ്ങളെ കൂട്ടിവരുത്തി, पवित्र शास्त्र को इकट्ठा लेकर लोगों को इकट्ठा करने लगा. കേട്ടാൽ ഗ്രഹിക്കാൻ കഴിവുള്ള എല്ലാവരെയും നിർത്തി और जितने लोग भी वचन को सुनकर समझ सकते हैं
है, ऐसे लोगों को इकट्ठा कर कर उन लोगों के सामने वचन को जोर से पढ़ने लगा। എത്ര നേരം പഠിച്ചു? कितना देर पढ़ा? ഒരു യാമം. एक शाम पूरा, ഒരു യാമം എന്ന് പറഞ്ഞാല് 3 മണിക്കൂർ. 3 घंटा, एक पहर, सॉरी 3 घंटा, 3 घंटा। അവിടെ നമുക്ക് അതിന്റെ ഒരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे, 9-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യം, നെഹമ്യാ 9:3. 9 का 3। तब उन्होंने अपने अपने स्थान पर खड़े होकर दिन के एक एक पहर तक हाँ। अपने परमेश्वर यहोवा की व्यवस्था की पुस्तक पढ़ते हाँ। और एक पहर अपने पापों को मानते हाँ। और अपने परमेश्वर यहोवा को धन्यवाद Praise करते। the Lord. നോക്ക് എന്ത് ചെയ്തു? क्या क्या किया? നിന്നുകൊണ്ടാണ് खड़े रहकर 3 മണിക്കൂർ 3 घंटा വചനം വായിച്ചു. वचन पढ़ा। എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? फिर क्या किया? 3 മണിക്കൂർ 3 घंटा ഈ ദൈവത്തെ നിന്ദിച്ച ദൂഷണേറ്റ് പറഞ്ഞു. वो लोग जिस परमेश्वर को के लिए, जिस परमेश्वर को वो लोग ने निंदा किया था, उस परमेश्वर के सामने वो लोग ने मन फिरा। അങ്ങനെ ചെയ്തപ്പോൾ ऐसा करने की वजह से അവിടെ അതിന്റെ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 12-ാം വാക്യം, 8 का 12, ഈ കാര്യങ്ങൾ ये सब बातें, ആർക്കൊക്കെ ബോധ്യമായി ഏതാണ് 8-12 8 का 12 पढ़ना। जब सब लोग खाने पीने भोजन सामग्री देखने हाँ। और बड़ा आनंद मनाने को चले गए, हाँ। क्योंकि जो वचन उनको समझ गए थे। ആ, जो वचन को समझ गए थे, അവർക്ക് എന്ത് കിട്ടി? उनको क्या मिला? മഹാസന്തോഷം. बड़ा आनंद मिला। നമ്മൾ പാപം ചെയ്യുമ്പോൾ കർത്താവിനെ ദുഷിക്കുകയാണ്. प्रियो, इसके लिए हम लोग जब पाप करते हैं समय में हम लोग वास्तव में परमेश्वर का निंदा कर रहे हैं। ഒരുപക്ഷേ യഹൂദന്മാർ ചെയ്തതുപോലെ യേശു ശപിക്കപ്പെടാനൊന്നും പറയുന്നില്ല. शायद हम लोग मुंह से ये नहीं बोल रहे हैं कि यीशु श्रापित है करके, जैसा यहूदी लोग करते थे। അവിടെ ക്രേത്തരോട് പൗലോസ് പറയുന്ന പോലെ അവര് ദൈവത്തെ അറിയുമെന്ന് പറയുന്നാലും പ്രവൃത്തിയാൽ ദൈവത്തെ തേച്ച് കളയുകയാണ്. मतलब कृत्य के विषय में पौलुस वहाँ पर क्या कहते हैं कि वो लोग स्वाभाविक रीति से यीशु को जानते हैं, तो भी क्रिया के विषय में देखा जाए तो प्रभु को ठुकरा कर जी रहे हैं। വാഗൊണ്ട് ഒന്നും പറയുന്നില്ല. वो लोग मुंह से भले ही कुछ बोल रहे नहीं है, കർത്താവേ കർത്താവേ എന്നാണ്. हे प्रभु होठों से बोलते हैं वो लोग, ഹൃദയം കൊണ്ടോ लेकिन हृदय से നിന്നെ വേണ്ട നിന്നെ വേണ്ട. तुझे नहीं चाहिए, तू नहीं चाहिए, तू नहीं चाहिए। അവർ അനുഗ്രഹിക്കപ്പെടുമോ? ऐसे लोग आशीषित होंगे क्या? ആ, അതുകൊണ്ടാണ് അവര് ദൈവത്തിന്റെ ജനം എന്ന വണ്ണം തിരുവചനവുമായി എന്റെ മുമ്പിൽ വന്നിരിക്കുന്നുണ്ട്. इसलिए वो परमेश्वर के लोग हैं बोलकर वो प्रभु की उपस्थिति में आकर बैठते हैं, എന്നാൽ ഹൃദയമോ परंतु हृदय ദുരാഗ്രഹത്തെ പിന്തുടരുന്നു. बुरा आग्रह के पीछे वो लोग मन से वो लोग भटक गए। എസ്കേൽ പ്രവചനം അതിന്റെ 14-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. एजेकिएल 14 में हम पढ़ते हैं, എസ്കേൽ ചില പുരോഹിതന്മാരും ശാസ്ത്രിമാരും മാന്യന്മാരായ മൂപ്പന്മാരും വന്ന് എസ്കേലിന് മുമ്പിൽ വന്നിരുന്നു, ഞങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കണം. एस्केल के सामने थोड़े प्रधान लोग, अधिकारी लोग, याजक लोग आकर उसने एस्केल के सामने आकर कहा हमें आशीषित करो करके। അപ്പൊ എസ്കേൽ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോ കർത്താവ് പറയാ, तब एस्केल ने प्रार्थना किया तो प्रभु ने उसको बताया, നീ അനുഗ്രഹിക്കാൻ പോകുന്ന ഈ മൂപ്പന്മാരുണ്ടല്ലോ, तू जिन लोगों को तू आशीष करने वाला है, ये याजक लोग और ये प्राचीन लोग है ना, അവരെന്താ ഹൃദയത്തിൽ സ്മരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത് നിനക്കറിയാമോ? वो लोग हृदय में क्या सोच रहे हैं करके तुझे मालूम है क्या? എന്നെ നിന്ദിക്കുക. वो लोग हृदय से मुझे निंदा कर रहे हैं हृदय के अंदर, വേറെ നാമങ്ങളാണ് അവരുടെ ഹൃദയത്തിൽ. और वो लोग अन्य देवों का नाम लेकर हृदय में बसा के रखे हैं। എനിക്ക് അവരെ അനുഗ്രഹിക്കാൻ കഴിയുമോ? ऐसा लोगों का मैं आशीषित कर सकता हूँ क्या? ആത്മാർത്ഥമായിട്ട് सच्चे मन से എന്നെ मुझे കർത്താവേ എന്ന് വിളിച്ച് हे प्रभु पुकार कर। ഹോശേയ പ്രവൃത്തി പറയുന്നുണ്ട്, खुशियां में पढ़ते हैं, അവര് എന്നെ ആത്മാർത്ഥമായിട്ടല്ല, वो लोग मुझे सच्चे मन से मुझे नहीं पुकारते। കാള മുക്രയിടുന്നത് പോലെ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുകയാണ്. जैसा बैल आवाज करता है मुंह करके, वैसा मुंह से बस बोली बोल रहे हो लोग। എനിക്ക് അവരെ അനുഗ്രഹിക്കാൻ കഴിയില്ല. ऐसे लोगों को मैं आशीषित नहीं कर सकता। എന്റെ നാമം मेरा नाम को ജാതികളുടെ ഇടയിൽ अन्य जातियों के बीच में ദുഷിക്കപ്പെടരുത്. अशुद्ध नहीं होना चाहिए। ആകയാൽ इसलिए യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടെന്ന് ഒരുവൻ പറഞ്ഞാൽ जो कोई भी सचमुच सच्चे मन से पूर्ण हृदय से यीशु ही प्रभु है करके या यीशु आशीषित है करके ये बोध्य होकर पुकारे तो അവൻ वो व्यक्ति വചനം വായിക്കുന്നവനായിരിക്കണം. वो वचन पढ़ने वाला होना चाहिए। വചനം വായിച്ചിട്ട് वचन पढ़कर ആ ഉറങ്ങുന്നവനല്ല. सोना नहीं चाहिए। പിന്നെന്ത് ചെയ്യണം? फिर क्या करना चाहिए? മുട്ടുമേൽ നിന്നുകൊണ്ട് घुटने में रहकर, നിന്നെ നിന്ദിച്ച പാപം എന്നോട് ക്ഷമിക്കുക. हे प्रभु मैंने आपसे निंदा करके, जो पाप करके मैंने आपसे निंदा किया था, उस निंदा किया पाप को प्रभु मुझ पर क्षमा करना। ഏത് പാപവും कोई भी पाप ദൈവത്തിനെതിരെയാണ്. परमेश्वर के खिलाफ है, ദൈവത്തെ അപമാനിക്കുക, परमेश्वर को अपमान करता है। ദൈവത്തെ അപമാനിക്കാൻ ദുഷിക്കാൻ സാത്താൻ കണ്ടുപിടിച്ച ഒന്നാണ് പാപം. देखो, परमेश्वर को अपमान करने, परमेश्वर का निंदा करने, परमेश्वर के बारे में बुरा बातें सोचने के लिए शैतान ने बनाया हुआ एक तंत्र है पाप। നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 13-ാം അധ്യായത്തിൽ प्रकाशित वाक्य 13 अध्याय में അവൻ വാ തുറന്നു, उसने मुंह खोला, ദൈവത്തെയും ദൈവത്തിന്റെ ജനത്തെയും ദുഷിക്കാൻ വാ തുറന്നു. परमेश्वर के लिए और परमेश्वर के लोगों के खिलाफ निंदा करने के लिए मुंह खोला। बड़े बोल बोलने और निंदा करने के लिए हाँ। उसे एक मुंह दी। हाँ, बस हाँ यार।
ഓക്കെ, ഇനിയും ഞാൻ ഇതിന്റെ ഒരു 5 മിനിറ്റും കൂടെ എടുക്കുകയാണ്. 5 मिनट में और लेना चाहता हूँ. അപ്പൊ നമ്മളെല്ലാം ആരാണ്? अभी हम लोग कौन है? आशीषित. अले. आमेन. ഇനി അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വ്യക്തി, अभी ऐसा आशीषित और धन्य हुआ व्यक्ति, അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വേറൊരാളെ, दूसरा ഒരാളെ मैं दूसरा आशीषित पाया हुआ मंडली का भाई को ദുഷിച്ചാലോ? निंदा किया तो ആ, നീ ദൈവത്തെ ദുഷിക്കുന്നില്ല എന്ന് എങ്ങനെ അറിയാം? तो तू परमेश्वर को निंदा नहीं कर रहा है करके कैसा मालूम पड़ेगा? നിന്റെ കൂട്ടുകാരനെ तू अपना पड़ोसी को, നീ സ്നേഹിക്കുന്നെങ്കിൽ, अगर तू अपना पड़ोसी से तू प्रेम करता है तो, നീ നിന്ദിക്കുന്നില്ല എങ്കിൽ और उसको तू निंदा नहीं करता है तो, ന്യായപ്രമാണം മുഴുവനാണ് തടങ്ങിയിരിക്കുന്നത്. तूने पूरा ये इसमें पूरा व्यवस्था बसा हुआ है. നമുക്ക് യാക്കോബിന്റെ പുസ്തകം 4:11. याकूब 4:11. हे भाइयों, एक दूसरे की बदनामी न करो. हाँ. जो अपने भाई की बदनामी ഓക്കെ ഓക്കെ, ഇവിടെ യേശു ശപിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറയുന്നില്ല. यहाँ पर यीशु का बदनामी नहीं कर रहा, यीशु का निंदा, യേശുവിനാൽ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു വ്യക്തിയെ परंतु यीशु के द्वारा आशीषित प्राप्त किया हुआ दूसरा भाई जो है, उस भाई को बदनाम कर रहा है, निंदा कर रहा है. അത് ആർക്കുള്ളത്? അതാണ് കർത്താവ് ആദ്യം പൗലോസ്, നീ എന്റെ ജനത്തെ പീഡിപ്പിക്കുകയാണ്, എന്നെയാണ് നീ പീഡിപ്പിക്കുന്നത്. तो यही बात तो प्रभु ने सबसे पहले दमस्कुस में प्रभु ने पौलुस को किस बात पर पूछा? तू जिस लोगों को सता रहा है, तू मुझे सता रहा है, लोगों को नहीं, तू मुझे सता रहा है. അതുകൊണ്ടാണ് इसीलिए ഏതൊരാത്മാവിൽ जो इस आत्मा में യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല, यीशु श्रापित नहीं है करके, യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് പറഞ്ഞ് അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുന്നു, അതേ ആത്മാവിൽ നമ്മൾ നടക്കണം. जिस आत्मा के मदद से यीशु आशीषित है, यीशु धन्य है करके हमने जो आत्मा प्राप्त कर कर यीशु को प्रभु बोलकर पुकार कर हमने जो जिंदगी शुरू किया, उसी आत्मा के मदद से हमारा चाल चलन होना चाहिए. ഗലാത്യ ലേഖനം 4:5-14-15 വാക്യം, गलतियों का पुस्तक 5:14-15. നിങ്ങൾ അന്യോന്യം ദുഷിച്ച് നശിച്ചു പോകരുത്, तुम एक दूसरे को निंदा कर कर नाश ना होना. ആത്മാവിൽ നടപ്പി. आत्मा में चलो. ആത്മാവിൽ നടന്നാൽ, आत्मा में चलोगे तो, ആത്മാവിൽ നടക്കണമെങ്കിൽ आत्मा में चलना है तो ആദ്യം തന്നെ എന്താകണം? पहला क्या करना पड़ेगा? ആത്മാവിൽ കർത്താവായ യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനെന്നുള്ള ബോധ്യം വരണം. आत्मा में ही यीशु आशीषित व्यक्ति है, वही सच्चा प्रभु है करके वो धन्य अवस्था को हमें एहसास होना समझना जरूरी है. പാപം വന്നാൽ पाप आए तो കർത്താവ് ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് പറയുന്നില്ലെങ്കിലും हम लोग पाप करते समय में यीशु तो श्रापित है, भले हम लोग मुंह से बोल नहीं रहे तो भी ആത്മാവിന്റെ ഏറ്റവും വലിയ സന്തോഷം आत्मा का सबसे बड़ा आनंद യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് പറയാനുള്ള പ്രേരണ തരിക എന്നുള്ളതാണ്. और आत्मा में प्रियो हमारे लिए पवित्र आत्मा सबसे बड़ा आनंद कब होता है? जब हमारे जीवन में यीशु प्रभु है, यीशु आशीषित है, ये बात का पुकारने का अवस्था हमारे अंदर तैयार करके देना. വെറും യേശു എന്ന് പറയാനല്ല. सिर्फ यीशु बोले ऐसा नहीं. അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി വായിക്കുമ്പോൾ इसलिए प्रेरितों में हम पढ़ते हैं, യഹൂദന്മാർ ക്രൂശിച്ച ഈ യേശു, हे इजराइल के घरानों, तुम लोग ने जिस यीशु को क्रूस पे चढ़ाया, ദൈവം അവനെ परमेश्वर ने उसे കർത്താവും ക്രിസ്തുവുമാക്കി വെച്ചു प्रभु और मसीह ठहराया. എന്ന് ഇസ്രായേൽ ഗ്രഹം എല്ലാം അറിയാം. हे इजराइल के घराने, ये बात तुम जानो. അവരോട് കർത്താവ് പറയാണ്, उन लोग को प्रभु कहता है, അവർ ഗ്രഹിച്ചില്ല. उन लोग ने वो बात को उन लोगों ने ग्रहण नहीं किया. ഇനി എന്നവര് കർത്താവായ യേശുവിനെ കർത്താവെന്ന് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവെന്ന് പറയുമോ, परंतु जिस दिन ये यहूदी लोग धन्य है वो जो प्रभु के नाम से आया, मतलब यीशु प्रभु है करके जब वो लोग पहचानेगा, നമുക്ക് ആത്മാവ് ലഭിച്ച യേശു കർത്താവെന്ന് പറഞ്ഞതുപോലെ मतलब जिस रीति से हमें यीशु प्रभु है पुकारने के लिए आत्मा हमको मिला, അവർക്ക് ഒരു ദിവസം കിട്ടും. ऐसा उन लोगों को एक दिन आत्मा मिलेगा. കൃപയുടെയും യാചനയുടെയും ആത്മാവിനെ പകരും. और अनुग्रह का आत्मा उनके ऊपर उंडेला जाएगा. അപ്പൊ അവർ നിലവിളിക്കും. तो अनुग्रह और विलाप का आत्मा जब उनके अंदर उंडेलते समय में, तब इजराइल के घराने, बचे हुए इजराइल के घराने रोएंगे. എങ്ങനെ പറയും? कैसा रोएंगे? ഒരു അപ്പനും അമ്മയ്ക്ക് ഏക മകൻ മരിച്ചാൽ जैसा अपना घर में एक लोटा बेटा, जो बड़ा बेटा मर गया तो जैसा रोग विलाप करते, वैसे लोग रोएंगे. അവർ പറയുകയാണ്, वो लोग कहेंगे, നിന്നെ ഞങ്ങൾ ശപിക്കപ്പെട്ടവനായി ക്രൂശിച്ചു. हम लोग ने आपको तू श्रापित है बोलकर हमने क्रूस पे चढ़ाया था. അയ്യോ മാരകപാപം. ए महापाप हमने किया. അതേ കർത്താവേ, हे प्रभु, നീ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. वो आशीषित व्यक्ति है. Praise the Lord. Amen. കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ വരുന്നവൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനെന്ന് പറയാത്ത കാലത്തോളം इसलिए प्रियो, जब तक तुम लोग नहीं बोलोगे कि प्रभु के नाम से आया हुआ व्यक्ति धन्य है, जब तक तुम लोग मुंह से नहीं बोलोगे, അതുകൊണ്ടാണ് इसलिए നമ്മുടെ പ്രായോഗിക ജീവിതത്തിൽ हमारा व्यक्तिगत प्रैक्टिकल जीवन में സാത്താൻ ഹൃദയത്തിൽ ഇടം കൊടുക്കരുത് എന്ന് പറയുന്നത് शैतान को तुम लोग स्थान नहीं देना, इसका मतलब क्या है? അങ്ങനെ ഉണ്ടോ വചനത്തിൽ? ऐसा है क्या वचन में? സാത്താൻ ഹൃദയത്തിൽ ഇടം കൊടുത്തത് शैतान को हृदय में स्थान ना देना കർത്താവിനെ ദുഷ്ടി പറയും. मतलब क्या है? स्थान दिया तो प्रभु को निंदा करेगा. फिर അവിടെ
അനന്യാസും സഫീറയും എന്താണ്? अनन्यास और सफीरा ने क्या किया? യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവന്ന് സ്വീകരിച്ചതാണ്. वो लोग ने एक समय में यीशु तू आशीषित है, तू धन्य है बोलकर स्वीकार कर उद्धार पाए थे। പക്ഷെ യേശുവിനേക്കാൾ അനുഗ്രഹം തങ്ങളുടെ പണമാണെന്ന് കണ്ടപ്പോൾ परंतु यीशु से भी ज्यादा आशीष का बाद हमने जो घर भेजा हुआ जमीन का जो पैसा है वो उसको आशीष जब समझा तो അത് ആരുടെ വഴിയായിരുന്നു? वो किसका रास्ता था? സാത്താൻ നിങ്ങളുടെ ഹൃദയം കൈവശമാക്കിയത് എന്ത്? पत्रोस वहां पर कहता है कि शैतान ने क्यों तेरे हृदय को कब्जा किया? അതുകൊണ്ട് സാത്താൻ അവസരം കൊടുക്കുക. इसलिए शैतान को मौका ना देना, നമ്മൾ ഒരു മിനിറ്റ് പോലും भले ही 1 मिनट क्यों ना हो। ക്രിസ്തു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടെന്നുള്ള ബോധ്യം മറന്നിട്ട് मसीह तू आशीषित है, धन्य है, ये बात को अगर हम भूल कर, അതാണ് അവിശ്വാസമുള്ള ദുഷ്ടഹൃദയം നിങ്ങളിൽ ആർക്കും ഉണ്ടാകും. इसलिए हम इब्रानियों को पुस्तक में पढ़ते हैं कि अविश्वास का दुष्ट हृदय मन तुम में से किसी में ना हो। അവിശ്വാസം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? अविश्वास मतलब क्या? യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനല്ല. तो यीशु कुछ आशीषित नहीं है, അതാരാ? वो कौन है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവൻ അല്ലെങ്കിൽ പിന്നെ ആരാണ്? अगर वो आशीषित नहीं है तो फिर वो कौन है? ഒരു മാനസാന്തരം. प्रियो ऐसा है तो मन फिराओ। കർത്താവിന്റെ സന്ദീപം. हे प्रभु, अब प्रभु की उपस्थिति में आकर 3 യാമൊന്നും വേണ്ട. സോറി, ഒരു യാമൊന്നും വേണ്ട. मतलब उसके लिए एक शाम मतलब 3 घंटा खड़े रहना, ऐसा हमको उतना समय तक इंतजार करने की जरूरत नहीं है। എന്താണ്? क्या करना है? നിന്നെ ഞാൻ ക്രൂശിച്ചതാ. हे प्रभु, मैंने ही तुझे क्रूस में चढ़ाया, ഞാനാണ് വിളിക്കിരീടം അണിയിച്ചത്. मैंने तेरे ऊपर कांटों का ताज ഞാനാണ് लगाया, നിന്റെ മുഖത്ത് തുപ്പിയത്. मैंने तेरे मुंह पे थूका, ഞാൻ ഒരിക്കൽ കൂടെ അത് ചെയ്തു. मैंने अभी फिर से किया, ഞാൻ വീണ്ടും ക്രൂശിച്ചു. मैं फिर से तुझे क्रूस में चढ़ाया। ഞാൻ നിന്നോട് മാപ്പ് അപേക്ഷിക്കാം. हे प्रभु, मुझे क्षमा करना। മാപ്പെന്ന് പറയുന്നതുകൊണ്ടല്ല, मतलब क्षमा करो, ऐसा वो क्षमा प्राप्त करने के लिए नहीं, എന്നെന്ത്? मतलब क्या? ആ ക്രൂശിലെ പ്രവൃത്തി मतलब उस क्रूस का कार्य ഞാൻ വളരെ ദുഃഖത്തോട് ഞാൻ അത് ഏറ്റുപറയും. मैं बहुत ही दुख से प्रभु मैं उस बात को मैं मानता हूँ, अपनाता हूँ। ഇത് അനുഗ്രഹമല്ലേ? ऐसा बोलना ഞാൻ आशीष नहीं है क्या प्रियो? ഞാൻ എന്റെ പാപം നിന്നോട് അറിയിച്ചു. मैंने मेरा पाप को जब तुझे प्रकट किया, ആ നിമിഷം उसी क्षण ദൈവം എന്നോട് ക്ഷമിച്ചു. परमेश्वर ने मुझे क्षमा किया। അതുകൊണ്ട് इसलिए ഏത് ഭക്തനും कोई भी भक्त ഈ അനുഗ്രഹം പ്രാപിക്കാൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ കഴിയും. ये इस तरह का अनुग्रह प्राप्त करने के लिए वो प्रार्थना कर सकता है। നമുക്ക് രണ്ട് കാര്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. हमने 2 बातें हमने देखा, വചനം വായിക്കണം, वचन को पढ़ना നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കണം. और प्रार्थना करना, പ്രാർത്ഥനയിൽ ഏറ്റുപറഞ്ഞിൽ ഏറ്റവും ആവശ്യം. और वचन में अंगीकार करके करना बहुत जरूरी है। നമ്മളിൽ പാപം വന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ अगर हमें पाप आया है तो ആത്മാവിലല്ല, आत्मा में नहीं है। ജഡത്തിൽ നമ്മൾ കർത്താവിനെ ദുഷിക്കാൻ എന്ത് ജഡത്തോട്ടൊന്നും ആയാൽ മതി. प्रभु का निंदा करने के लिए सिर्फ शारीरिक में हो जाना काफी है। शरीर में मन लगाया तो हम प्रभु को निंदा कर रहे हैं। 1 കൊരിന്ത്യർ 12 അധ്യായത്തിന്റെ 1-2 വാക്യം നിങ്ങൾ ഹോമവിഗ്രഹങ്ങൾ അടുക്ക പോയാലും ഈ ഒരു അനുഗ്രഹം കിട്ടുന്നില്ല. प्रियो, वहां पर इसलिए पौलुस वहां पर 1 कोरिन्थी 12 का 1, 2, 3 में हमने पढ़ा, पौलुस वहां पर क्या बताना चाहता है? तुम लोग ये गूंगा मूर्ति के सामने जो बोल नहीं सकता, ऐसा मूर्ति को ईश्वर समझकर उसके सामने दंडवत कर कुछ आशीर्वाद प्राप्त करने आ रहे तो कुछ भी नहीं मिलेगा। എന്നാൽ ജീവനുള്ള ദൈവത്തിന്റെ അടുക്കൽ വന്നാൽ लेकिन जीवित परमेश्वर के पास आया तो അതുപോലെ കർത്താവ് പറഞ്ഞത്, इसलिए प्रभु कहता है എന്റെ പിതാവ് मेरा पिता മരിച്ചവരുടെ ദൈവമല്ല, मरा हुआ का परमेश्वर नहीं है, ജീവനുള്ള ദൈവമാണ്. जीवितों का परमेश्वर है। നമ്മൾ കർത്താവിന്റെ അടുക്കലേക്ക് വന്നത് इसलिए आओ, प्रभु के पास आओ, നമ്മൾ ഈ രീതിയിൽ इस रीति से നാം നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളെ തുറന്നു പറയും. अपना पूरा हृदय को खोलकर നാം അനുഗ്രഹത്തിലേക്ക് വീണ്ടും ആ ബന്ധത്തിലേക്ക് വരിക. वापस आओ, वो आशीर्वाद और आशीष का रिश्ता जो हमने स्थापित किया था उस स्थापना में फिर से हम लोग स्थिर रहकर उसमें फिक्स रहे। നമ്മൾ എത്രയോ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടു, എത്രയോ അവസരങ്ങൾ നഷ്ടമാക്കി. कितना मौका प्रियो हमने गवाया, എന്നാൽ യഹൂദന്മാർ ചെയ്തതിലും വളരെ മോശമായ രീതിയിൽ പ്രവൃത്തിയിലൂടെ നമ്മൾ ചെയ്യാറുണ്ട്. प्रियो। लेकिन हमारा अवस्था क्या है प्रियो? हम लोग यहूदियों से भी बदतर लोग हैं, क्योंकि वो लोग सिर्फ मुंह से बोलते थे, हम लोग तो क्रिया से प्रभु का निंदा कर रहे हैं। പക്ഷേ അവന് പിന്നെയും നമ്മളെ സ്നേഹിക്കുക. परंतु फिर भी यीशु हमसे प्रेम करता है। അതാണ് വായിച്ചത്. यही हमने पढ़ा, ഒരു കോഴി തന്റെ കുഞ്ഞിനെ ചേർക്കും പോലെ ഞാൻ നിന്റെ മേൽ കൈ നീട്ടി, പക്ഷെങ്കിൽ ഞാൻ നീട്ടിയിട്ട് നിരസിച്ചു, അതുകൊണ്ട് ഞാൻ മടങ്ങിപ്പോകും. എന്നാൽ സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ അങ്ങനെ പറയാൻ പറ്റത്തില്ല. प्रियो, पुराने नियम में इसलिए प्रभु कहता है, यहोवा परमेश्वर कहता है, जैसा मुर्गी अपना बच्चों को संभालने के लिए कितने बार अपना पंखों को खोलकर अपना बच्चों को इकट्ठा करने के लिए मैं कितने बार मैंने ऐसा किया, लेकिन जितने बार भी करता था तुम लोग मुझे ठुकरा देते। इसलिए जब तक तुम लोग धन्य यीशु प्रभु के नाम से आया व्यक्ति धन्य है बोलेगा नहीं, मैं वापस पिता के सामने पिता के उधर सिंहासन में मैं बैठूंगा। ऐसा पुराने नियम में कहा था, मतलब बार बार प्रभु आता था फिर चला गया। ऐसा नए नियम में हमारा अवस्था ऐसा नहीं है प्रियो। ഇത് തന്നെ രക്ഷാ ദിവസം.
मतलब आज का दिन उद्धार का दिन है, ഇത് തന്നെ മാനസാന്തരം. आज ही का दिन मन फिराव का दिन है. എന്താണ് മാനസാന്തരം? मन फिराव का दिन मतलब क्या? നിന്നെ ഞാൻ നിന്ദിച്ചു, मैंने तुझे निंदा किया था प्रभु, അത് ഗ്രഹിച്ചു, वैसा और ये बात को मैं समझा प्रभु, ആത്മാവിനാൽ ഗ്രഹിച്ചു. आत्मा के द्वारा मैं समझा. വീണ്ടും അവന്റെ മുഖത്തേക്ക് നോക്കി, वापस मैं प्रभु की ओर देख रहा हूँ. അവങ്കിലേക്ക് നോക്കിയുള്ള മുഖം പ്രകാശം. उनकी ओर जितने भी लोग देखे वो लोग लज्जित नहीं हुए, चमक रहे थे उनके साथ. കടാരിയും എടുത്ത് നമ്മളെ വെട്ടിക്കൊല്ലാൻ നിൽക്കുകയല്ല. प्रभु वहां पर कोई कुलाड़ी लेकर तलवार लेकर हमें काटने के लिए नहीं वहां पर इंतजार कर रहा है, കൃപാസനത്തിലേക്ക് നോക്കുന്നവരെ बल्कि जो कोई भी उस कृपासन की ओर देखेगा തക്ക സമയം സഹായിക്കാൻ सही समय में मदद मिलने के लिए, തന്റെ അടുക്കൽ വരുന്നവരോട് जो लोग उनके पास आएगा उन लोगों को കരുണയുള്ളവനായി उनके ऊपर दया दिखाने वाला ഒരു കർത്താവ് നമുക്കുണ്ട്. एक प्रभु को हम देखते हैं. ഇങ്ങനെ ഒരു കർത്താവ് ഉള്ളത് കൊണ്ട് ऐसा एक प्रभु हमारा है. നമ്മൾ എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണ്. कितना आशीषित लोग हैं प्रिय. Praise the Lord. आमेन. കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. प्रभु हम सबको सहायता करें. Praise the Lord. आशीषित लोग है कि नहीं? हमारे जैसे आशीषित लोग दुनिया में कौन है? इस पीढ़ी में कितना धन्य लोग हैं, है ना? बहुत इतना सुंदर नीति में प्रभु यीशु मसीह को प्रभु बोलना तक इतना आशीषित बात है ना? तो फिर वो प्रभु को प्रभुता देगा तो कई लोग कई बार क्या होता, प्रभुता नहीं देता, ऐसा नहीं देगा. प्रभु प्रभु पुकारने से प्रभु आनंदित नहीं होगा, है ना? वास्तव में यीशु मसीह को प्रभु जानना, ये जानकारी तक आत्मा के द्वारा मिलता है. आत्मा ये बात का प्रकाशन में देता है ना? जो व्यक्ति सच में, मैं आपको बताया ना, एक बार मतलब दो पास्टर लोगों को उन्होंने यीशु यीशु, अभी आपको मालूम है ना, वो लोगों का अनेक ये जो सांप करता है सांप का ही है, एक शैतानी अभिषेक हो, है ना? वो कभी भी प्रभु यीशु मसीह ऐसे नहीं बोलेगा, वो यीशु 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 के नाम है. तो आप समझना, ये आत्मा में ही नहीं, आत्मा का प्रार्थना तक वो लोग बोलते हैं हम आत्मा में प्रार्थना करते हैं, मतलब आखिरी में ध्यान दे दो, वो कहाँ पर समाप्त करेगा? यीशु के नाम से. वो शायद शू थोड़ा जोर कहेगा, थोड़ा जोर से देगा शू है, मतलब वो सांप के द्वारा है बोलेगा तो शैतान का द्वारा है. उनको समझाने के लिए जाएगा तो भी वो इतना गुस्सा होता है. मैं मतलब दो पांच लोगों को ये बात जब समझा रहा ना, वो इतना टेंशन में और गुस्सा में आया, और मैं बहुत उनको प्यार से समझा रहा है. आपने उद्धार कैसे पाया ये बताओ, है? आज प्रभु यीशु आपके साथ है क्या? देखा, फिर भी वो बात मानने के तैयार नहीं. आप देखना, बहुत लोग अपने आप को बहुत वेद ज्ञानी कहता है, पर तो आप उनकी प्रार्थना पर ध्यान करेगा तो आपको मालूम पड़ेगा ये लोग सब काम बुद्धि से करता है. ये देखो, बाइबल का ज्ञान पाया बोल करके वो वेद ज्ञानी होना या प्रभु का भक्त होना जरूरी नहीं है ना. अपने जीवन में हमको उसका शब्दों से ही मालूम पड़ जाएगा, है ना? कितना गहराई रीति में आज प्रभु का वचन आया, है ना? प्रभु का अनुग्रह है. नासिक मंडली इस गलती से बहुत समय पहले से पार हो गया है, नहीं तो कई लोग ऐसे गलती करते भी थे, लेकिन प्रभु ने वो बात का प्रकाशन प्रभु हमें दिया है. मैं आपको बताना चाहता हूँ, यीशु मसीह ने बार बार, है ना, मत्ती 7:21 आपको मालूम, मुझे हे प्रभु कहने वाले सब स्वर्ग में प्रवेश नहीं करेगा जो स्वर्गीय पिता की इच्छा करता. वही बात लूका 6:46 में, है ना, क्या बोला? तुम मुझे हे प्रभु कहता है पर तुम मेरी बात क्यों नहीं मानता? प्रभु कहता है तो मानना चाहिए ना, नहीं मानता और तू खाता क्या? जैसे बेचारा को खड़ा करके हो बोला, वही बात हो गया, है ना? सच में उनको यीशु मसीह को प्रभुता देने वाला बात नहीं. अच्छा, आज आत्मा का एक्सेस किया है कि नहीं? बहुत दिन से नहीं किया होगा ना. अब मैंने वो बात बोलता नहीं, क्या बोलता? हाँ, ये प्रभु यीशु करके जब हम सच में आत्मा में जब बोलता है हमें क्या मिलता? सामर्थ्य मिलता, आशीष मिलता, लेकिन तभी भी नहीं बोलते ना. शायद कितना अभी अपनी याद नहीं दिलाएगा तो बहुत लोग वो करता है नहीं. सही बात है ना? किया कई लोग किया भी होगा, लेकिन मैं किसी को दोष नहीं लगा रहा हूँ. लेकिन जब तक लोगों को ये बात मतलब ऐसा बताता ही नहीं है, कई बार वो बोलना भूल जाता है. प्रेज़ लॉर्ड. तो फिर हम एक बार ये बात कहते हुए आज का मीटिंग समाप्त करें, है ना? हे प्रभु यीशु, मैं तुझे प्यार करता हूँ. प्रेज़ लॉर्ड. दिल से बोला ना, आत्मा में
प्रभु आशीष दे। आइए समय मानव प्रभु ने प्रभु का महिमा के लिए अपने दासों को इस्तेमाल किया। सुंदर वचन, बहुत गहरा रीति में। प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, मतलब बच्चा लोग भी समझ सकता है, इतना सरल रूप में और इतना गहराई से पवित्र आत्मा ने वो सच्चाई बहुत सामर्थ्य के साथ प्रकट करके दिया। प्रभु को बहुत धन्यवाद देता है। प्रभु के दासों को प्रभु और भी अधिक सामर्थ्य देकर प्रभु का महिमा के लिए आने वाले दिनों में इस्तेमाल करें। अभी इस समय हम सब लोग प्रार्थना में रहेंगे।